निश्चित करतो आहे. चांगलं आहे, या दुनियामध्ये चांगलं सुद्धा आहे, पण थोड्याशा वाईटच्या बाबीमुळे आपल्याला कुठेतरी गालबोट लागत आहे. आणि म्हणून हे गालबोट लागणार नाही याची काळजी संपूर्णपणे आपणा सर्वांना करायची आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 28-28.5 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा आपण घेतो आहे, 10वी आणि 12वीची. आणि जवळजवळ 14-15 लाख विद्यार्थी जे आहे 10वी आणि 12वीचे वेगवेगळ्या याच्यात आपल्या विभागाच्या तुलनेत मुंबई वगैरे पुणेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत आपल्यापेक्षा. आणि म्हणून या संपूर्ण ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या बाबतीत नागपूर विभागाकडे जर वळलं तर नागपूर विभागीय मंडळाच्या अंतर्गत आपल्या एकूण ज्या माध्यमिक शाळा आहेत 2740 माध्यमिक शाळा आहेत. त्या 2740 माध्यमिक शाळांमध्ये आपण 692 मुख्य केंद्राच्या माध्यमातून 1804 उपकेंद्राच्या माध्यमातून आपण परीक्षेचं आयोजन करत आहोत. आणि या परीक्षेसाठी प्रामुख्यानं 84 परिरक्षण केंद्र म्हणजे कस्टडी आणि या कस्टडी आणि काही शाळा ज्या सुटलेल्या आहेत ज्या शाळेमध्ये 14पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे, ज्यांची नोंदणी करत असताना 14पेक्षा कमी विद्यार्थी संख्या होती, नंतर वाढलेल्या आहे, वाढलेल्यांचं घेतलेलं नाही, अशा शाळा आपल्या नागपूर विभागामध्ये 244 आहेत. आणि या 244 विद्यार्थी म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांची व्यवस्था इतर शाळेमध्ये स्थानिक शाळेमध्ये इतर शाळेमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे परिस्थितीनुसार अंतराचा एकंदरीत विचार करून. मित्रांनो, भंडारा जिल्हा जरी भंडारा जिल्ह्याचं विभाजन झालं असेल तरी भंडारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी संख्या भरपूर आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, जवळजवळ सारखेच आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सारखेच आहे विद्यार्थी संख्या आहे. 81 आपले मुख्य केंद्र याच्यामध्ये, 183 आपले उपकेंद्र आणि त्याचबरोबर आपल्याकडे जवळजवळ 296 आपले बाकीचे केंद्र, एकूण टोटल 269 अशा या सर्व केंद्राची जवळजवळ नागपूर विभागामध्ये 1,58,700च्या जवळजवळ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. त्यापैकी भंडारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं 17,300 पेक्षा जास्त विद्यार्थीचं नाव नोंदणी झालेली आहे. यासाठी भंडारा जिल्ह्यासाठी मध्ये प्रामुख्यानं आपल्याला एकूण जे केंद्र आपण सांगितलं आहे त्यापैकी 81 मुख्य केंद्र आणि 183 आपण हे केलेले आहे. 288 एकूण होता टोटल, काहीतरी मला वाटते एकूण शाळा आहे वाटते 288 आकडा आहे हा आमच्याकडे नोंदणी झालेली आहे. कदाचित तुमचा आकडा इकडचा वेगळा राहू शकतो, पण आमच्याकडे जे नोंदणी झालेली आहे ते नोंदणीच्या बाबतीत आपल्या जिल्ह्यामध्ये 244 14पेक्षा कमी विद्यार्थी संख्या जी आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये 19 आहे. परिरक्षण केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 11 आहे. आणि या माध्यमातून आपलं कामकाज चालणार आहे. आपले 11 परिरक्षण केंद्र जे आहे हे 11 परिरक्षण केंद्र जे आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला काम चालणार आहे. आणि म्हणून आधी जरी माहीत नव्हतं आपल्याला परिरक्षण किंवा कस्टडीचं ठिकाण, आता माहीत करणं फार गरजेचं झालेलं आहे काळानुरूप. आपल्याकडे भंडारा 1 म्हणजे NG1, NG2 म्हणजे भंडारा 2, NG3 नंतरचा जो ब्लॉक आहे तुमसर, NG4 साकोली, NG5 पवनी, NG6 लाखणी, NG7 लाखांदूर, NG8 मोहाडी आणि NG9 गोबरवाई असे आपल्याकडे एकूण 9 परिरक्षण केंद्र आहे. या 9 परिरक्षण केंद्राच्या माध्यमातून शाळा जोडलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्याच्या शाळा त्या अनुषंगाने जोडलेल्या आहेत. तुमसर तालुक्यामध्ये 2 परिरक्षण केंद्र आहेत, एक तुमसर आणि गोबरवाई. गोबरवाईमध्ये कमी आहे. त्याचप्रमाणे भंडारामध्ये भंडारा शहरसाठी NG1 म्हणजेच पहिलं जी कस्टडी आहे ती भंडारा शहरासाठी आहे. त्याच्यामध्ये 2-3 जोडलेले आहे, 2-3 ग्रामीणचे जोडले आहे. त्यामध्ये शहापूर आहे, कोंडी आहे, त्यानंतर खरबी वगैरे असेल हा भाग आहे, बेला वगैरे खरबीचा भाग. दुसऱ्या केंद्रामध्ये होऊ शकते इकडे तिकडे. बाकीचे जे केंद्र आहे भंडाऱ्यामध्ये त्यामध्ये बाकीचे ग्रामीणचे भाग सगळे आलेले आहे. कांद्यापासून सगळं जे काही असेल तुमचं बाकीचं त्यामध्ये आलेलं आहे. अशाच पद्धतीनं सगळ्या परिरक्षण केंद्राची आपली एकंदरीत माहिती आहे किंवा एकंदरीत आपण जोडलेलं आहे.
मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की 12वीची परीक्षा आपली सुरू आहे. 12वीची परीक्षा आपण 4 तारखेपासून 4 मार्चपासून आपण आयोजित केलेली आहे. ती 7 एप्रिलपर्यंत आहे. 2 पेपर पोस्टपोन झाले आपले, दिनांक 5 तारखेचं 5 मार्च आणि 7 मार्च म्हणजे आजचं. हे दोन्ही पेपर आपण दिनांक 5 एप्रिल आणि 7 एप्रिल आयोजित केलेले आहे. त्याच तारखेला ती तारीख एकच ठेवलेली आहे, महिना बदललेला आहे, वेळ वगैरे सगळ्या गोष्टी त्याच आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा 12वीची संपलेली आहे. 10वीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू म्हणजे आता सुरू आहे. 25 फरवरीपासून 10वीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. तुमच्याकडे राहिलं असेल तर कृपया सर्व प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करून घ्या. पूर्ण विद्यार्थ्यांना कोणीही वंचित राहणार नाही. विद्यार्थी कुठल्याही परीक्षेपासून वंचित राहणार नाही. मग तोंडी असो, प्रात्यक्षिक असो, की श्रेणीची परीक्षा असो, किंवा अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा, स्वाध्याय वगैरे हे ज्या काही असतील त्या कुठल्याही परीक्षेपासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. जर यदा कदाचित एखादा विद्यार्थी सुटला असेल तर आपल्याला आउट ऑफ टर्नच्या माध्यमातून परीक्षा घेता येईल. पण तिथपर्यंत जाण्यापेक्षा आधीच उरकून घेतलेली आपण बरे, म्हणजे आपल्याला पुढे अडचण येणार नाही. मग त्याची कारणे द्या, काय होतं, कमूक काय, सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने चालत आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिक परीक्षा सगळ्या गोष्टी आपल्या होणं गरजेचं आहे. सर्व जिल्ह्यातील सर्व मुख्य केंद्रांना आम्ही उत्तरपत्रिका पुरवलेल्या आहे. असं कुठलं ठिकाण आहे का की ज्या ठिकाणी उत्तरपत्रिका मिळाली? मी काय बोलतो आधी फक्त लक्षात घ्या. आम्ही वाटप करताना उत्तरपत्रिका पुरवण्यात आले, नकाशे, होलोग्राफ आणि इतर साहित्य आम्ही दिलेले आहे. आणि फक्त असं नका म्हणू की मला काही ठिकाणी होऊ शकते की तुमच्याकडे नकाशे कमी पडले असतील, पुरवण्या कमी पडल्या असतील, तुमच्याकडेच नव्हे तर उपकेंद्राच्या माध्यमातून उपकेंद्राला. कारण उपकेंद्र आणि केंद्राचं संपूर्ण रेकॉर्ड किंवा संपूर्ण अभिलेखे उत्तरपत्रिकेच्या बाबतीत आम्ही एकाच ठिकाणी दिलेला आहे, ते म्हणजे मुख्य केंद्राला. त्यामुळे होऊ शकते वाटप करताना जर कमी दिलं असेल तर होऊ शकते कमी पडेल. आणि ज्या कुठल्या ठिकाणी उपकेंद्राला आणि केंद्राला जर यामधील काही साहित्य कमी पडलं असेल, मग उत्तरपत्रिका असो, पुरवण्या असो, आलेख असो, नकाशे असो, की काही जे काही असतील या बाबतीत, तर कृपया 12 तारखेला 12 मार्चला परिरक्षण म्हणजे कस्टोडियन आमच्याकडे येणार आहे, म्हणजे नागपूर बोर्डात. तुमची मागणी जर असेल तर तुम्हाला 12 तारखेला ते आमच्याकडे मागून तुम्हाला देतील. जर एखाद्या पुरवण्या आहे काही बाबतीत कमी असेल. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की 12 तारखेला वेळ आहे. आज तारीख 7 तारीख आहे. उद्या तुम्हाला मागेही सूचना दिल्या, मी 12वीच्या वेळेसही सूचना दिल्या, 10वीच्या वेळेसही सूचना देतो की जर असं असेल तर कृपया इथून गेल्यानंतर आपण आपल्याला आलेल्या उत्तरपत्रिका किती आहे, किती लागतात, किती विद्यार्थी आहे, आपल्याला एकंदरीत किती उत्तरपत्रिका लागतात, पुरवण्या साधारणतः किती अंदाज लागतो आपल्याला, आलेख नकाशे वगैरे काही कमी आहेत का, होलोग्राफ वगैरे काही कमी आहे का, याची मागणी प्रामुख्यानं उपकेंद्र संचालकांनी आणि केंद्र संचालकांनी परिरक्षण म्हणजे कस्टोडियनकडे करावी. हे कस्टोडियनचे नाव किंवा हे मी तुम्हाला या ठिकाणी आधीच सांगितलेलं आहे. हे 9 कस्टोडियन बहुतेक तालुक्याच्या ठिकाणी आहे. तुम्हाला कल्पना आहे की आपली कस्टडी कोणती आहे, याची बहुतेक मुख्याध्यापकांना कल्पना आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मागणी केली तर किमान आम्हाला आमच्याकडे आल्यानंतर ती मागणी आपल्याला करता येईल. अजूनही भंडारा जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणी काही उत्तरपत्रिका नाही मिळाल्या, कोणतंही साहित्य मिळालं नाही केंद्रावर आणि उपकेंद्रावर, असं आहे का कोणतं ठिकाण? उपकेंद्राला मिळाले असेल ना, केंद्रवाले देतील, केंद्राकडून घ्यायची. केंद्राकडून आपण 1-2 दिवसात त्यांना सूचना देतो की या याच्यामध्ये, म्हणून केंद्राने काय करा, लगेच उद्या वगैरे हे करून लगेच देऊन द्या. आपल्या हातावेगळं करायचं एक काम, कारण नंतर खूप काम येतात. अजून काम खूप आहे, आता मी सांगणारच आहे. परेशान झालो आहे मी काही कामामुळे, जे आहे ना फार हे झालो आहे. आपल्याला माहिती नाही नवीन नवीन संकट कसे उपस्थित उभे राहतात. आणि म्हणून झालं असेल तर सांगा साहेब तुमचं, कारण मी शिक्षक नाही ना. मी खूप माझी लिंक तुटली आहे. आधी खूप मस्त आधी अध्यापन करायचं, मग लिंक तुटली. लिंक तुटल्यानंतर अधिकारी झालं, साहेब झालं की शिकवणं किंवा बोलणं फार कठीण जाते. भीतीच वाटते मला. एक तर तुम्ही सगळे तज्ञ आहात, तुम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहे परीक्षेच्या बाबतीत. माझ्यापेक्षा तुमचा अनुभव कितीतरी समृद्ध आहे, भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही काय परीक्षा बोर्डात आलो म्हणून परीक्षेचा संबंध आला.
पण तुमचं तर दरवर्षीचं काम आहे. तुम्ही काय सत्र परीक्षा, तिमाही परीक्षा, 6माही परीक्षा, वार्षिक परीक्षा, बोर्डाच्या परीक्षा, सगळ्या परीक्षा तुम्ही आयोजन करता. त्यामुळे तुमचा सगळ्यांचा अनुभव दांडगा आहे, चांगला आहे, मोठा आहे. त्यामुळे आम्ही कमी पडतो म्हणून आम्हाला भीती वाटते एकदम. आणि त्यामुळे थोडंसं प्लीज एखादा तासभर आपण थोडंसं हे करा, काही प्रॉब्लेम नाही. मी सगळ्या बाबी सांगण्याचा प्रयत्न करतो. सरांनी फार सुंदर सांगितल्या सगळ्या बाबी. असं साधारणतः माझा प्रयत्न राहते की उद्यापर्यंत चांगल्या पद्धतीने झालं, कोणी गालबोट लागता कामा नये. सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या पुढे 11 जागा होत्या विभागात, शिक्षणाधिकाऱ्याच्या 11 जागा होत्या. माझ्या जागी माझ्या व्यतिरिक्त कोणीही असता, कोणीही म्हणतो मी, कोणीही असता बोर्डात घेतलं असं बोर्डाला कोणीही मागणी करत नाही. बोर्ड नकोच ते कोणी. माझ्या पुढे 3 शिक्षणाधिकारी माध्यमिकच्या जागा होत्या. चंद्रपूर, वर्धा, गोंदिया. 3 प्रायमरीच्या जागा होत्या, नागपूर, गडचिरोली, गोंदिया. आणि एक होती बोर्डाची. 2-3 ते निरंतर होते, ते भरणारच नव्हते. आणि पात्र 11 पैकी या विभागात पात्र एकच होते. मला स्पर्धा नव्हती मला. मी जर चंद्रपूरला मागणी केली असती, वर्ध्याला मागणी, मला झालं असतं, काही अडचण नव्हती. पण मी विचार केला की बरेच दिवस, आता 3 वर्ष जवळजवळ माझं शिक्षक विद्यार्थी संस्था याच्याशी, विद्यार्थी नाही, शिक्षक संस्था, संघटना, वरिष्ठांचे मीटिंग, अमुक तमुक याच्यामध्ये वेळ गेला जास्त. मी विद्यार्थ्यासाठी 3-4 वर्षात काहीच करू शकलो नाही, खरंच करू शकलो नाही. हे विद्यार्थ्यासाठी आपण जे आहे बोर्डामध्ये विद्यार्थ्यासाठी करताय, विद्यार्थ्याच्या योजना ज्या असतात ना, किमान विद्यार्थ्यासाठी आपण काम करू शकतो. आणि म्हणून तुमच्याप्रमाणेच माझ्याही अगदी काही शिक्षकाचे गुण असल्यामुळे मला असं वाटलं की नाही, आपण किमान शेवट तरी आपल्या आयुष्यातला सुरुवात, आपली आयुष्यातली सुरुवात जी झाली B.Ed झाल्यानंतर शिक्षकापासून झाली, तसंच थोडंसं विद्यार्थ्याची टच किंवा याच्याशी. आणि म्हणून शेवट सुद्धा आपण असं व्हावं. अधिकारी म्हणजे सगळं धिक्कारच असतो, काढलं तर सगळं धिक्कारच आहे असंच पगार, काय हे नाही. ताळमेळ, नियोजन नसते, ताळमेळ नसते, काय नसते. कोणतं काम कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि इकडे नियोजन असते, आपण करू शकतो, आखणी करू शकतो. आज मी आखणी केलं बरोबर, याला गोंदियाला जायचं, सभा घ्यायची, नागपूरला यायचं, भंडाऱ्याला, उद्या चंद्रपूर, उद्याला पुन्हा गडचिरोली, नागपूर, सभा, मॉडरेटरच्या सभा. काल रविवार 138 मॉडरेटरच्या, इंग्रजीच्या मॉडरेटरची सभा घेतली. मी बोलू शकलो, चर्चा करू शकलो, हितगुज करू शकलो. या सगळ्या अत्यंत महत्वाच्या बाबीमुळे आपण अतिशय जवळ जाऊ शकतो. काही लोकांच्या बाबतीत किंवा शिक्षकांच्या म्हणा, याच्या बाबतीत म्हणा, किंवा विद्यार्थ्याच्या अनुषंगाने त्यांच्या बाबतीत त्यांना गुन्हा हे ते ठीक आहे. आणि म्हणून मी थोडंसं प्राधान्य दिलं बोर्डाला, की म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आपले काय 1-1.25 वर्ष राहिले, त्या कालावधीमध्ये आपण बोर्डात काम करावं. सगळे तयारच होते, सगळे आमचे फक्त मंडळ काय, राज्य मंडळच तयार होतं माझ्या आधी, की तुम्हाला काही अडचण जाणार नाही, तुमची पोस्टिंग होऊन जाईल बोर्डात, आम्हीच करतो म्हणून काय. म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून मी बोर्डात गेलो, म्हणून मागे घेतलं. सरांनी सांगितल्याप्रमाणे की मला हे नव्हती शेवटची इच्छा की इकडे तिकडे जाऊन कुठे अडकून जायचं. अडकावं लागतं इकडे, काही खरं नाही आयुष्यामध्ये. कुठल्या याच्यात काय काही सांगता येईल. सुंदर आयुष्य गेलेलं नाहक अनेक लोक असे आहे की त्यांचं पेन्शन, या भानगडी त्या भानगडी असं होतच नाही. लवकर किती 10 वर्षानंतर निघतात सगळ्या प्रकारे. काय खूप चांगले काम करणारे लोक येऊन गेले, तरी पण त्यांना अडचणी येऊन गेल्या. म्हणून मी थोडंसं ठरवलं की चला आपण बोर्डाकडे चालले जाऊ. ठीक आहे, हा माझा गौरव होता. आणि मग अजूनही ते आपल्या थोरात साहेबांना अजूनही प्रॉब्लेम मध्ये जाय, भंडाऱ्याचे प्रकरण काहीतरी असतात, काही कोणाच्या मागे असतात, कोणाच्या मागे काही असतात. देशपांडे साहेबांसारखं काम, सुंदर काम केलं ज्यांनी बोर्डामध्ये नव्हे तर शिक्षणाधिकारी माध्यमिक चंद्रपूरला. अतिशय चांगलं काम केलं ज्या माणसाला, पण अजूनपर्यंत त्याची क्लिअर पेन्शन नाही. अडचण आली त्यांच्या ह्याच्यात, हा तांत्रिक अडचणी असतात माध्यमिक मध्ये असताना. इथलं काही नाही, बोर्डाचं काही नाही, चंद्रपूर माध्यमिक असताना काय अशा अडचणी येतात. आणि म्हणून सगळा अनुभवाचं लक्षात घेऊन मी थोडा हे केला. ठीक आहे, थोडा विषयांतर्गत झाला असेल तरी मूळ विषयाकडे येत आहे. मित्रांनो, प्रामुख्यानं या ज्या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे, यावर्षीला काही जे काही बदल झालेला आहे किंवा बदल झालेला आहे, प्रामुख्यानं त्यावर चर्चा करणार आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. म्हणून
ते बदलाचे आपण हे करणार आहोत. प्रामुख्यानं पहिलं बदल हे झालं की शाळा तिथे परीक्षा केंद्र आपोआप फक्त 14 विद्यार्थीपेक्षा कमी विद्यार्थी. ओके, हा पहिला बदल केला. आतापर्यंत इथे असंच नव्हतं आणि योगायोगानं त्याचं कोविडमुळे झालं. आपल्याला कोविडच्या वातावरणामुळे मला तर असं वाटत होतं की परीक्षा पोस्टपोन होती की काय, पुढे पोस्टपोन होईल किंवा रद्द होईल. मागच्या वेळेस असंच झालं ना, पोस्टपोन होत होत गेली ना, पुढे गेली आणि एकदम काय झालं, नंतर रद्द झाली पूर्ण परीक्षा. 2020चं एक भूगोलचं पेपर आपल्याला राहिलं होतं, 21ची संपूर्ण परीक्षा आणि 22ची पूर्ण जोमानं नव्या उत्साहानं केशवचंद्रच्या कवितेप्रमाणे नव्या दमाचा नव्या युगाचा शूर शिपाई मी आहे. या शूर शिपाईनं हिमतीनं धाडशीनं आपण सगळी मंडळी अतिशय जोमात आनंदात आणि विद्यार्थ्याच्या उन्नतीच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपण सगळी मंडळी आपण तयार आहात आणि काम करत आहात छान. म्हणून तुम्हा सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो, चांगल्या जोमात आहात. प्रश्न मित्रांनो, ह्या सगळ्या बाबी आपण पुन्हा घेतलेल्या आहे, पण कोविडचं अजूनही संपलेलं नाही म्हणून कोविडचे नियम जे आहेत ते नियम प्रामुख्यानं लागू आहेत. जेव्हा जेव्हा शाळा बंद झाल्या आणि शाळा सुरू झाल्या तेव्हा तेव्हा जे नियम होते, अटी होत्या शाळा उघडण्याच्या, त्या अटी अजूनही सुरू आहे. आता थोडा शिथिल होत चाललेला आहे, पण तरी आहे. जे काही बाबी असेल, कुठल्याही ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्यांना लसीकरण झालं नाही म्हणून त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. त्याच परीक्षा नाही तर दुसऱ्या कुठल्याही परीक्षा असेल तर त्या बाबतीत असं कुठलेही आदेश नाही आहे. त्यामुळे तीही काळजी घ्या. कोविडचे नियम पाळा. एखादा चुकून बाकून एखादा विद्यार्थी जर काही थोडेफार लक्षणं असेल, काही आलं असेल, काही असेल, महाराष्ट्रामध्ये पहिल्या पेपरला तसं घडलं. एका ठिकाणी कुठेतरी मुंबईला की कुठल्या तरी याच्यात एक विद्यार्थ्याला काहीतरी असं आम्हाला त्या दिवशी सांगताना सांगितलं की थोडंसं काही लक्षण असेल, वेगळी व्यवस्था केली, वेगळी व्यवस्था आपल्याला करता येईल. आणि म्हणून कोविड सुद्धा संपलेलं नाही. कोविडचे नियम आपले जे बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला सॅनिटायझर वगैरे या सगळ्याचा वापर करून त्या अनुषंगाने आपण परीक्षा आपण घेणार आहोत, त्यातली वादच नाही. पहिला बदल हा झाला. प्रामुख्यानं दुसरा बदल जे झालेला आहे, प्रामुख्यानं या बाबतीत आपण चर्चा जरी केली असेल झूम मीटिंगच्या माध्यमातून, तरी परत एकदा पुनरावृत्ती करतोय की आपल्याला वेळेच्या बाबतीत बदल झालेला आहे. विद्यार्थ्यांना सराव नसणे, लेखी परीक्षेचा सराव नसल्यामुळे सातत्यानं ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी तुमच्यापेक्षा दूर असल्यामुळे, लिखाणाचा सराव नसल्यामुळे, स्वाध्यायाचा सराव कमी असल्यामुळे प्रामुख्यानं या वर्षीला विद्यार्थ्यांना जी परीक्षेच्या वेळेमध्ये बदल केला की यावर्षीची परीक्षा 12वी प्रमाणे 10वीची परीक्षा सुद्धा सकाळी 10:30 वाजता आणि दुपारच्या सत्रामध्ये 3 वाजता 2 सत्रामध्ये आपण परीक्षा घेतो आहे. नेहमीप्रमाणे याही वर्षीला 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिकेचं पाकिट, प्रश्नपत्रिका त्यांच्या हाती देणं हाही नियम याही वर्षी आहे. म्हणजे विद्यार्थ्याला निरीक्षणासाठी, वाचण्यासाठी प्रामुख्यानं 10 मिनिटं आधी, म्हणजेच आपण 10:20 प्रश्नपत्रिकेचे पाकिट आपण प्रश्नपत्रिका आपण त्याच्या हाती देणार विद्यार्थ्याचं. 10:30 वाजता विद्यार्थी लिखाणाला सुरुवात करणार. आणि तेव्हाच एखादा म्हणतात की मग आता 10:30 म्हणजे 10:30 आपली वेळ आहे, 10:30ची वेळ आहे. 10:30 वाजल्यापासून 10 मिनिटं म्हणजे 10:40 फक्त हे 10 मिनिटाची ग्रेस दिलेली आहे आपल्याला विद्यार्थ्याला येण्यासाठी जास्तीत जास्त. कारण वातावरण निर्मिती अमुक तमुक खूप बाबी असल्यामुळे त्यामुळे 10:40 नंतर विद्यार्थी आला असेल तर आपल्याला नियमानुसार, राज्य मंडळाच्या सूचनेनुसार, नागपूर विभागीय मंडळाच्या सूचनेनुसार त्याला खरं प्रविष्ट करता येत नाही. पण काही अधिकार आम्ही तुम्हाला, काही अंशी अधिकार तुम्हाला बहाल करतो. तिथली स्थिती, वातावरण, काळ, परिस्थिती एकंदरीत माहित नाही आम्हाला विचारलं तर तुम्हाला आम्ही काय म्हणणार, 10:41 फोन केला, 42 फोन केला तर आम्ही म्हणणार की नियम असा आहे 10 मिनिटात. पण आपल्या स्तरावर थोडा 5-10 मिनिटं जर काही हे असेल, एखादं खरंच आपल्याला त्याचं कारण जर कळलं की खरंच त्याचं खरं कारण आहे, एखाद्या वेळेस बस आहे, काही आहे, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीनं नियोजन करा. ओके, हा एक साधारणतः आपण ही सूचना आपण तुम्हाला सर्वांना आहे. वेळेच्या बाबतीत बदल झालेला आहे, केंद्राच्या बाबतीत बदल झालेला आहे आणि ह्या 2 महत्वाचे बदल आहे. आता तसे काही बदल झाले असतील त्याप्रमाणे आपण सांगणार आहोत. तुम्हाला ज्या उत्तरपत्रिका मिळालेल्या आहेत, तुम्हाला साहित्य मिळालं आहे, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये या 2 दिवसामध्ये पूर्ण वाटप करा.
आम्ही तर 12वीचं सांगितलं होतं, 25 तारीखच दिली होती त्यांना. तुम्हाला मागे मीटिंगमध्ये सांगितलं होतं, बहुतेक साहित्य फार आधी आलंय आपल्याकडे, आपण देऊन टाका, त्यांना देऊ द्या, त्यांना म्हणजे मोजता येईल. जर काही आपल्या उत्तरपत्रिका काही शिलाई निघाल्या असतील, धडी लागलेल्या असतील, असं शक्य नाही, पण सांगता येत नाही. मग किंवा पिना ज्याला काय म्हणतात शिलाई निघालेली आहे किंवा फोल्ड मारल्या गेलेल्या आहे, प्रिंट अस्पष्ट आहे, म्हणजे विद्यार्थ्याला लिहिण्यासारखं नाही आहे, अशा काही उत्तरपत्रिका असतील तर कृपया या उत्तरपत्रिका प्रामुख्यानं आपण वेगळ्या काढून घ्या. त्या वापर करू नका. पुरवण्या म्हणा, हे म्हणा, सगळ्या गोष्टी मागणी करा, काही हरकत नाही. आमचं जरी कस्टोडियन 11 आणि 12 तारखेला नागपूरला येत असेल, 11 चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया, 12 तारखेला भंडारा, वर्धा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण हे जरी येत असेल तरीही त्याही नंतर यांची लोक 4-5 दिवसानं येत राहतात. कुठलंही काही साहित्य कमी पडलं तर आपल्याला कळता येईल, त्याबद्दल वाद नाही आहे. आता यावर्षीचं नाही तर यापूर्वीचा जो नियम होता की एका वर्गखोलीमध्ये आपल्याला किती विद्यार्थी संख्या, 25, तुम्हाला माहिती आहे 12वीच्या बाबतीत 25 प्रमाणे बैठक व्यवस्था म्हटलेली आहे. एका बाकावर 1 याप्रमाणे एका वर्गखोलीमध्ये 25 याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी. आता ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत प्रामुख्याने मी सांगताना म्हटलं की आता इथं JM पटेल कॉलेज जर बघितलं, या इथं मोठमोठे वर्ग आहेत आणि मोठमोठे बेंचेस असतात. त्याच्यामुळे काय होत आहे की तिथं फार अंतर असते. आपल्याकडे तसं नसते, आपले लहान असतात, विद्यार्थी कमी आहे आपल्याकडे, खूप असे काही विद्यार्थी नाही आहे आपल्याकडे, आता कमी विद्यार्थी झालेले आहेत. मला वाटतं का 500 पेक्षा जास्त कोणती आहे शाळेमध्ये आहे का? नसेल. 400 पेक्षा जास्त आपल्या शाळेचे आपले विद्यार्थी, 300 पेक्षा जास्त, 300 नाही आहे, 200 पेक्षा जास्त आहे. आता थोडेफार 2-3 हात आले आहेत, ठीक आहे, 200 विद्यार्थी आहे. वर्गखोल्या भरपूर असतात आपल्याकडे. ज्या शाळेमध्ये 10वीचे विद्यार्थी 200 पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी वर्गखोल्याही भरपूर असेल, सगळं असेल, फर्निचर असेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये एका बाकावर 2 बसणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या. कुठेही 25 प्रमाणे बैठक व्यवस्था झाल्यानंतर मग उर्वरित याच्यामध्ये एखादा मोठा हॉल असेल, जर तुम्हाला वाटत असेल खरंच आम्हाला गरज आहे, बाकी वर्गखोल्या शिल्लक नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही थोडंफार त्या वर्गखोलीमध्ये वाढू शकता. पण हिशोबाच्या बाबतीत 25 प्रमाणे एकदम योग्य राहतो. कारण आमचा फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 2, बारकोड स्टिकर्स म्हणा, ते सगळ्या गोष्टी ज्या आहे या 25च्या दृष्टिकोनातून असते आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की 25 प्रमाणे बैठक व्यवस्था करा. आपण याप्रमाणे केली आहे, बैठक व्यवस्था केलेली आहे सगळ्या ठिकाणी, म्हणजे आपल्याकडे असं नाही. बरं, कुठे बैठक व्यवस्थेचा प्रॉब्लेम अजून कुठे आहे का? कुठे आहे का प्रॉब्लेम? कुठली शाळा आहे तुमची? नूतन कन्या भंडारा. काय झालं, तुमच्याकडे वर्गखोल्या कमी आहे का? छोट्या नाही, छोट्या जर असेल तर आपल्याला करता येईल, काही हरकत नाही. छोट्यामध्ये 25 बसणार नाही तर त्यामध्ये जर 20 असेल तर 20 करा, पण हिशोब 25 प्रमाणे हिशोब आहे. आणि बरोबर तुमचा जो फॉर्म नंबर 1, 2 आहे, प्रश्नपत्रिकेचे पाकिट 25 प्रमाणे आहे आणि म्हणून 25 प्रमाणे असल्यानंतर 5 तुमच्याकडे जर 20 असेल, 5 शिल्लक राहतात, 5 दुसऱ्या ह्याच्यात गेलं पाहिजे. नाही तर पहिले सगळे तुम्ही 25 सोडून टाकाल तर अडचण नाही. म्हणून तुम्हाला या पद्धतीनं नियोजन करावं लागेल आणि म्हणून करता येईल, काही हरकत नाही. तुमच्याकडे करा, व्यवस्थितपणे करा. नाही तर वर्गखोल्या भरपूर आहे, काही बंद आहे आणि इकडे करून टाकले एका पाकावर 2 वगैरे, तर या अशा अडचणी झाल्या. भरारी पथक किंवा यामध्ये जर रिपोर्टिंग झालं तर तुम्हाला नाहक आमच्याकडे सुनावणीला आणि याला यावं लागेल 10 वेळेस. मागच्या वेळेस 2018 मध्ये शेवटी मी होतो, माझी मग नंतर बदली झाली, देशपांडे साहेब आले, त्या कालावधीमध्ये माननीय एक आमदार महोदय आपल्याकडे आले होते, शिक्षक आमदार महोदय, आपल्या भागातले नव्हते, दुसऱ्या भागातले, औरंगाबाद विभागातले. आणि त्यांनी असं एका 2 सेंटरला भेटी दिल्यानंतर त्यांना 2-2 विद्यार्थी दिले आणि त्यांना नंतर रिपोर्टिंग केलं, त्यांचं झालं, सगळं हे झालं. त्यानंतर प्रश्न लावला विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये प्रश्न लागल्यानंतर मग त्याचा प्रश्न लागला एकदा की त्याचं पूर्ण हे असते, सगळ्या बाबी असते त्याच्यामध्ये. इतंभूत माहिती आपल्याला विधिमंडळाला, विधान परिषदेला, विधानसभेला आपल्याला द्यावं लागते. पूर्ण माहिती, खरी, अचूक, वस्तुदर्श, व्यवस्थित. आणि त्या अनुषंगाने मग दिलं की मग किती बाकी होते, काय होते, मग कसं असते, मग ते मान्यतेकडे जाते, मान्यतेमध्ये बसते काम शाळा, असं होते. नागपूरमधल्या शाळा होत्या आणि त्यामुळे मग नंतर आतापर्यंत सुद्धा याही वर्षीला आता 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा त्याचं पुन्हा उत्तर देणं गरजेचं असते.
जेव्हा एखादा प्रश्न लागतो त्याची जी कार्यवाही असते ती पूर्ण होईपर्यंत पुढेपर्यंत चालते. मग काय झालं, सुनावणी घेतली का, मग काय कार्यवाही केली, मग त्या संबंधितावर कारवाई केली का, मग संस्थेने काय कारवाई केली, मग ते केंद्राला काही नोटीस दिली का, असं नाना प्रकारचे असतात. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की यामुळे कुठल्याही भंडारा जिल्ह्यातली कुठलीही शाळा याच्यामध्ये येऊ नये असा आमचा हे आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून व्यवस्थितपणे आपलं नियोजनाचं आहे. बैठक व्यवस्था व्यवस्थित करा, छान करा, चांगली करा, लोक ठेवा. सरांनी आता उल्लेख केलेला, मी कधी उल्लेख करतो, कधी एखादा विसरून जातो, पण विषय शिक्षकाला बिलकुलच घ्यायचं नाही. विषय शिक्षकाला घ्यायची गरजच नाही आहे. त्यासाठी मी आधीच उल्लेख केलेला आहे. जर शिक्षक तुम्हाला कमी पडत असतील तर तुम्ही स्टॉप सुद्धा घेऊ शकता. स्टॉप म्हणजे असा तर शिपाई नव्हे. जर असेल लॅबोरेटरी असिस्टंट आहे, तुमच्याकडे ग्रंथालय आहे, पार्ट टाइम टीचर आहे, किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक आहे तर त्यांची सेवा घेऊ शकता. किंवा नगर परिषद, जिल्हा परिषदच्या किंवा खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचीही सेवा आपल्याला घेता येते, मागता येते त्यांच्याकडून. काही विषयाच्या बाबतीत जर अडचण असेल तर, जर खर्च कमी असेल तर. पण कृपा करून कोणीही विषय शिक्षक लावणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होतात आणि नाना प्रकारचं, आणि फलक सगळे स्वच्छ असले पाहिजे, फलकावर काही लिहिलेलं नसलं पाहिजे. नाहीतर या कालावधीमध्ये नाही तुम्ही आता दुसरे उपयोग करणार नाही, दुसरे उपयोग नाही सांगत, कारण मला विश्वास आहे तुमच्यावर. नाहीतर ते काय असते निवडणुकीमध्ये काय असते, जेवढे फोटो असतात ना, फोटोला काय करतात, टाकून देतात. फलकाला झाकायला काय हरकत आहे, आपल्याकडे पेपर असते, पेपर असते ना, करू शकता प्रयोग तुम्ही. मी तुम्हाला असं आग्रह यासाठी नाही करत, तुम्ही नियोजन करा त्याचं. तुम्हाला वाटत असेल की नाही माझ्याकडे लावायची गरजच नाही, ओके, मी नाही म्हणत तुम्हाला, मी म्हणणार नाही आग्रह, माझा उपक्रम सांगतो. मी हे सांगतो की असं सुद्धा आपल्याला करता येईल. फलकावर पूर्ण लावून घेता येईल आणि कुठल्याही ठिकाणी वर्ग शिक्षक राहणार नाही याची काळजी घ्या. तंतोतंतपणे काय ना हे करा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला सुरुवातीच्या दिवशी, पहिल्या दिवशी प्रामुख्याने जर तुम्ही विद्यार्थ्यांना जर बाहेरच सूचना दिल्या व्यवस्थितपणे, त्याला थोडंसं एक भीतीतून नाहीशी झालेली आहे. मुख्य केंद्रावर परीक्षा देताना आणि आपल्या शाळेत परीक्षा देताना यामध्ये थोडा फरक, त्यांचा ताण निश्चित नाही झालेला आहे, कमी झालेला आहे. शिक्षक आपल्याला आहे, पालकांनाही असं वाटते, पालकांना थोडं वाटते आणि सगळ्यांना वाटते. ठीक आहे, यावर्षीला अभ्यासक्रम कमी जास्त झाला असेल, आपला अभ्यासक्रम परिपूर्ण आपण करू शकलो नसेल किंवा हे नाही आहे, अभ्यासक्रम कमी केलेला आहे, प्रॅक्टिकलचा भाग कमी केलेला आहे. 70% अभ्यासक्रम आहे, 40% आपला काय आहे, प्रामुख्यानं प्रॅक्टिकल 40%वर घेतो ना. ह्या सगळ्या गोष्टी सुविधा केल्या. आणि मित्रांनो, तुम्हाला हा एक मुद्दा सांगतो, जरी थोडा विषय अंतर्गत होत असेल, विद्यार्थी नापास होत नाही, नापास होत नाही. ज्या योजना शासनाच्या किंवा राज्य मंडळाच्या किंवा विभागीय मंडळाच्या किंवा मंडळाच्या ज्या योजना आहेत, या योजनेनुसार पहिल्यांदा प्रविष्ट होणारा विद्यार्थी सहजासहजी नापास होत नाही. याचं कारण असं तुम्हाला माहितच आहे. कारण अंतर्गत मूल्यमापन किंवा याच्यामध्ये सुद्धा भरपूर गुण आहे. अर्थात त्याचा रेकॉर्ड म्हणा, ते सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला भाषा विषयाचा 3चा गट आहे. प्रथम भाषा, द्वितीय भाषा आणि तृतीय भाषा, या 3 भाषेचा गट आहे. या 3 भाषेच्या गटामध्ये 105 गुण असेल तर एखाद्या विषयामध्ये 25 गुण असेल विद्यार्थ्यांना, दुसऱ्याच्या हिंदी आणि मराठीमध्ये त्यांना चांगले गुण आहे आणि इंग्रजीमध्ये त्याला 25 गुण आहे, तो इंग्रजीमध्ये निघून जातो. ओके, 25 वर. दुसरा गट आपला असा आहे विज्ञान, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड मॅथमॅटिक्स, या 2 विषयाचा ग्रुप आहे. या 2 विषयामध्ये आपल्याला 70, माझ्या माहितीप्रमाणे, हा बरोबर आहे ना, 70 गुण जर असेल, एखाद्या सायन्स मध्ये जास्त आहे आणि मॅथमॅटिक्स मध्ये कमी आहे, तोही ग्रुप मध्ये निघतोय. किती विषय झाले, 3, 2, 5 तर झाले. आता राहिला कोणता विषय, सोशल सायन्स राहिलेला आहे. आणि सोशल सायन्सला आपल्याकडे ग्रेस गुण किती वापरले, आपण वापरलेच नाही. ग्रेस गुण एकही वापरलेला नाही आपण. किती शिल्लक आहे आपल्याकडे, नाही 10. हा याचा 15 आहे, नाही 10 आहे ना, 10 गुण. आता हे 10 गुण आहे, पुन्हा 25 मार्क. जर एखाद्या विषयामध्ये समजा भूगोल पेपर जरा व्यवस्थित गेला आणि इतिहासामध्ये त्याला 25 गुण आहे,
अर्थात गुणपत्रिकेमध्ये वेगवेगळं येते, हायस येईल काही ठिकाणी वगैरे, आणि त्या ठिकाणी म्हणजे सोप्या गोष्टी काही काही बाबी आहे. आणि म्हणून आपण जीवनाचा प्रवास आपला हा सोप्यापासून कठीणाकडे असला पाहिजे. सोप्यापासून जा. मुलांच्या मनामध्ये असं काय तू पास होत, क्षमता विकसित करायला आलो की क्षमता दाबायला आलो, हा एक मुद्दा आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित केल्या पाहिजे. त्यांना हे करा, हिंमत वाढवा, त्याची हिंमत वाढवावी विद्यार्थ्याची, पालकाची आणि विद्यार्थ्याची. तुम्ही हिंमत जेव्हा वाढवा तेव्हा विद्यार्थी निश्चितच पुढे त्याला हे चांगलं करेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर तुमचं नियोजन असेल तर निश्चितच हे करतो. आणि दुसरी बाब अजून एक मला आठवण म्हणून सांगून देतो आता योगायोगावर कधी बाबी, की जे विद्यार्थी प्रज्ञावंत आहे, जे विद्यार्थी हुशार आहे, खूप सुंदर अतिशय अप्रतिम असे लेखन करणारे आहे, लेखन करणं म्हणा, अक्षर म्हणा, सगळ्या दृष्टिकोनातून आपल्यालाही मागे पाडणारे विद्यार्थी, त्यांचे अप्रतिम असे पेपर लिहिणारे, 100 पैकी 100 पैकी 99 असे गुण घेणारे विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची जर झेरॉक्स तुम्ही जर घेतली मित्रांनो, आणि ती उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कारण तुम्हाला घेता येत नाही, कोण घेऊ शकेल? विद्यार्थ्याला सांगायचं, पालकाला सांगायचं त्यांच्या की पैसे आम्ही देतो, किंवा तुम्ही एवढं प्रेझेंट द्या मला, तुमच्या मुलाच्या गुणपत्रिका आपल्या उत्तरपत्रिका आम्ही बाकी विद्यार्थ्याच्या पुढे दाखवतो, कसं लिखाण केलं जाते, काय केलं जाते, एक विद्यार्थ्याच्या मनातील भीती, कसं लिखाण केलं जाते, पेपर कसं असते हे सांगता येते. वर्गवाईज चालायला दिलं तर हरकत नाही. तुम्हाला 10व्या वर्गाच्या मुलांना पेपर चालायला दिले, तुम्ही चालायला दिले, पहा निरीक्षणासाठी 1-2 पिरियड आपले कमी झाले. आणि अशा गोष्टी जर असे उपक्रम घेतले तर विद्यार्थ्यांचं सुद्धा एक मनामधील ताण दडपण वगैरे आहे तो नाहीसे होऊ शकतो. आणि त्या माध्यमातून त्यांना सुद्धा एक आत्मविश्वास, आपण असं लिहू शकतो, चांगलं लिहिता येते आपल्याला, आपण करू शकतो, अशी जेव्हा इच्छा शक्ती प्रबळ होते, वाढते, तेव्हा निश्चितच विद्यार्थी तो चांगल्या याला येऊ शकतो. आणि म्हणून मित्रांनो ह्याही गोष्टीकडे लक्ष द्या. आणि म्हणून प्रामुख्यानं बदलाच्या बाबतीत आता या आपण 2-3 बदल बघितले, वेळाच्या बाबतीत, याच्या बाबतीत. आता यावर्षीला मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला विद्यार्थी आतापर्यंत म्हणजे आपल्या 14 तारखेपर्यंत परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षेचं फॉर्म भरू शकेल, नियमातच आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, आमच्याकडे विद्यार्थी संख्या खूप वाढून राहिली आहे, काही कळत नाही आहे, बारकोड स्टिकर आलेलं आहे, अमुक झालेलं आहे, तमुक झालेलं आहे. या काही ठिकाणी तर त्यांनी एकदम ओव्हरपीच काय 50, 51, 52, 55 असे विद्यार्थी वाढले. असे कसे वाढले काय, हेही एक आश्चर्यच मुद्दा आहे. ठीक आहे, त्याच्यावर नंतर संशोधन किंवा त्यानंतर आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही करू किंवा विचारू आम्ही त्यांना. पण असे विद्यार्थी वाढल्यामुळे ऐन वेळी बारकोड स्टिकर नसलेला म्हणजे बारकोड स्टिकर मिळणार नाही आपल्याला. आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला इमर्जन्सी बारकोड वापरावा लागेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि म्हणून हाही एक थोडंसं यावर्षीचा बदल आहे, बदल झाल्यासारखंच आहे. कारण आतापर्यंत नव्हतं असं. आतापर्यंत आपण काय करत होतो की एवढे विद्यार्थी राहत नव्हते, आधीच परीक्षेच्या तारखा आपल्याला बंद होऊन जात होत्या आणि राहिले ते राहिले असं राहत होतं. आणि म्हणून या वर्षीला एक या बाबतीत इमर्जन्सी बारकोड लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून इमर्जन्सी बारकोडची सुद्धा एकदा पाहून घ्या, तुमच्याकडे किती आलेले आहे. आता तुम्हाला सांगणार आहे मी काय काय आपल्याला साहित्य येणार आहे ते सांगणारच आहे. आणि म्हणून हे सगळं पाहून घ्यावं लागेल आपल्याला. आता प्रामुख्यानं तुम्हाला काही साहित्य आम्ही देणार आहोत या ठिकाणी. आता हे साहित्य कोणतं देतो आधी उल्लेख आम्ही सांगितलेला आहे की तुम्हाला या ठिकाणी बारकोड स्टिकरचे डबे देणार, आणि त्यानंतर होलोग्राफ, त्यानंतर सेंटर समरी, सेंटर रोल लिस्ट, त्यानंतर फोटोची कॉपी आणि इतर वेळापत्रक, इतर सगळं मटेरियल. व ते एबी लिस्ट नाही आहे. एबी लिस्ट तुम्हाला कस्टोडियनच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. मुख्य केंद्र संचालकांनी कस्टोडियन कडून तुमच्या एबी लिस्ट घ्यावी. एबी लिस्ट हा परीक्षेचा आरसा असतो. या एबी लिस्टच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण बाबी कोणत्या तारखेला कोणत्या माध्यमाचे किती विद्यार्थी प्रविष्ट होत आहे याचा पूर्ण गोष्वारा प्रामुख्याने एबी लिस्ट मध्ये असल्यामुळे हे एबी लिस्ट प्रामुख्याने आपल्याला परिरक्षकाच्या माध्यमातून कस्टोडियनच्या माध्यमातून मिळणार. ओके. आता ही एबी लिस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला त्या एबी लिस्ट मध्ये तुमचं परीक्षेचं केंद्र आणि त्याचबरोबर दुसरा हे दिलेलं आहे तुमचे जे उपकेंद्र आहे. उपकेंद्र म्हणजे इंडेक्स नंबर. आता इंडेक्स नंबर भंडारासाठी 3 नंबर जिल्ह्यासाठी आहे. 3 नंबर जिल्हा आहे, 1 नंबर भंडारा आहे, नंतर 2 नंबर लाखनी असेल, 2 नंबर लाखनी किंवा लाखांदूर
जे काय असेल लाखणी, लाखांदूर अशा पद्धतीनं आपल्या अल्फाबेटिकली जे आहे ना त्या पद्धतीनं आपले सगळं आपले 7ही तालुक्याला हे नंबर दिलेले आहे. आणि त्यामुळे इंडेक्स नंबर असेल ते इंडेक्स नंबरची शाळा कोणती, काय कोणती, कारण त्याचं काम भरपूर आहे तुम्हाला, आणि म्हणून हे सगळ्या बाबी तुम्ही प्रामुख्यानं पाहणं गरजेचं आहे. म्हणून हे साहित्य बारकोड स्टिकरचे डब्बा घेतल्यानंतर आपलेच बारकोड आहे का, आपल्या सेंटरचे आहे का, बरोबर आहे का, खात्री करा. इथून घरी गेल्यावर करा, शाळेत गेल्यावर करा, पूर्ण खात्री करा. इमर्जन्सी बारकोड किती आले, सगळे बारकोड आले का, आपल्या शाळेचे किती आहे, उपकेंद्राचे किती आहे, फॉर्म नंबर 1, 2 किती आलेले आहे, बरोबर आहे का, समरी आली आहे का, ह्या सगळ्या बाबीचं तुम्हाला पाहून गेल्यानंतर इथून गेल्यानंतर तुम्हाला हे करावं लागेल. आणि तुम्हाला सर्व उपकेंद्राला त्यांचं साहित्य आपल्याला तुम्हाला त्यांना द्यावं लागेल मित्रांनो. आणि म्हणून सगळं साहित्य कन्फर्म करा. उत्तरपत्रिका कन्फर्म झाली, उत्तरपत्रिका वितरित करून द्या. जे काही उत्तर पुरवण्या वगैरे असेल तुमच्याकडे आलेले आहेत ते सगळं केंद्रांना. आणि त्यांचं एकंदरीत मुख्य केंद्र जे आहे आपले हे 81 केंद्र जे आहे आपल्या भंडाऱ्यामध्ये, हे 181 केंद्र, 183 जे उपकेंद्र आहे याच्यावर एक प्रकारचं नियंत्रण आहे. याचा अर्थ नियंत्रण म्हणजे थोडंसं त्यांच्या टच मध्ये बाबी मार्गदर्शन करणे, कारण आपल्याकडे अनुभव जास्त आहे, त्यांना नवीन आहे, पहिल्यांदा काम करताय, पहिल्यांदा परीक्षेला सामोरं जात असल्यामुळे त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करावं लागेल, व्यवस्थितपणे मार्गदर्शन करावं लागेल त्यांना गरजेनुसार. म्हणजे मार्गदर्शन करा ना, त्या केंद्रापर्यंत जाऊ नका. माझ्याकडे काही तक्रारी नसून झाल्या, साहेब आम्हाला पहिलेच सांगून राहिले कोणत्या तारखेला येऊ. केंद्र संचालक, काय गरज आहे, आपलं केंद्र सांभाळा ना, दुसऱ्याकडे कशाला जाता, आपलंच सांभाळा, आपलं केंद्र सांभाळा, काम सांभाळा. खूप मोठं काम आहे मुख्य केंद्राला. आणि म्हणून उपकेंद्रांच्याकडे फक्त मार्गदर्शन करा, त्यांना गरज पडली त्यांना हे करा. त्याच्याकडे जायची गरज पडत नाही, आपल्याला जायची गरजच नाही, असं करू नका. ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं करा मित्रांनो. जे बदल झाले आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचा बदल जे आहे ते महत्वाचं आजच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, माझ्या दृष्टीनं थोडंसं बदल महत्वाचा आहे, कारण त्याच्यावर आमचा खेळ चालते, आमचं कामकाज चालते. तुम्ही काम कसं करता, तुमचं एकंदरीत प्रशासन व्यवस्था कशी आहे हे ते आहे महत्वाचं. म्हणजे आपल्याला सर्व मुख्य केंद्र आणि कस्टडीला रजिस्ट्रेशन करणे, त्याला नोंदणी करणे आहे. हा नोंदणी फार महत्वाचा आहे. उपकेंद्राला नोंदणी करायची गरज नाही, फक्त आणि फक्त मुख्य केंद्र आणि कस्टोडियन. ओके. आता हे नोंदणी करत असताना सुरुवातीला आपल्याला काही बाबी महत्वाच्या आहेत. आपण काय करतो, एकदम गडबड करू. 23% झालं आपलं काम, 10वी नोंदणीचं 23% आणि इकडे मला वाटते 60 की 65-64% काहीतरी कस्टोडियनचं झालेलं आहे. तारीख आहे 6 तारखेपासून 6 मार्च ते 10 मार्च या कालावधीत आहे. 10 मार्चची वाट पाहू नका. आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत भंडारा जिल्ह्यातील कोणीही आपली नोंदणी झाली नाही म्हणून राहणार नाही. कारण एवढं आपण जर मार्गदर्शन करतो किंवा हे करतो आहे याचं झालं पाहिजे ना. नाही तर 10 तारखेला करून 10 तारखेला तुमचं कॉम्प्युटर प्रॉब्लेम झालं, तुमचं मोबाईलचा प्रॉब्लेम आला, काय सांगता येते, काही प्रॉब्लेम येतात, कधी कधी होत नाही आहे, अनेक अडचणी येतात. मग कधी कधी काय असतं की जास्त जर झाली ते त्याच्यात लोड येते ना, लोड येते. लोड आला की मग आपल्यावर लोड येते, आपल्यावर ताण वाढते, तणाव वाढते. अजून झालं नाही, कसं होईल, काय होईल. आम्हाला शेवटपर्यंत त्या दिवशी 4 राहिले होते, शेवटी 4 शेवटी झाले. झाल्याबरोबर मला कळवावं लागलं, सर 100% झालं आता क्या कस्टोडियन आणि केंद्राचं 12वीच्या बाबतीत. 12वीच्या बाबतीत खूप त्रास झाला, खूप आम्हाला बोलावं लागलं, प्रत्यक्ष संपर्क करावा लागले वगैरे. आता योगायोगानं माझ्या काय मिटिंगा सुरू झाल्या 7 तारखेपासून. 7, 8, 9, 10 मध्ये या 4 दिवसामध्ये माझी सभा आहे. या 4 दिवसामध्ये तिथपर्यंत जाणार नाही, काही आज उद्यामध्ये तर पूर्ण व्हायलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कस्टोडियननी पूर्ण करा, त्यांचे काही 20-22 राहिलेले आहे कस्टोडियन आमचे 84 पैकी, तेही पूर्ण करा. आणि पूर्ण केंद्र आहे 692 पैकी 692 केंद्र पूर्ण झाले पाहिजे. एक केंद्र जरी राहिलं तरी आमचं काम कमी राहते. आजच्या स्थितीलाच काही तर 100%वर गेले आहे. कोकण बोर्ड 100%, नंतर नाशिक बोर्ड त्यांचंही जवळजवळ 85-88% तेही गेलेले आहे. सांगतो सगळं असते, तुम्ही पाहत नाही, सगळं लिंक असते त्याच्यामध्ये मी ते सगळं सांगणार आहे. हा मुद्दा मी फार क्लिअर करणार आहे या ठिकाणी. आणि म्हणून
आपण लिंक रेडीमेड लिंक नाही. रेडीमेड लिंक पेक्षा तुम्हाला पत्र दिलेलं आहे. मी वारंवार माझे 1-2दा पत्र सुद्धा टाकलेले आहे. आपल्या ज्या काही ग्रुपमध्ये आहे, मी भंडारा जिल्ह्याच्या मुख्याध्यापक ग्रुपमध्ये प्रामुख्याने टाकलेला आहे. आणि कस्टोडियन याचा आहे, कस्टोडियनचा ग्रुप आहे. आणि तिसरा आहे आपल्याला कंडक्टरचं ते ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही टाकलेलं आहे. आजही टाकलेलं आहे. आज मी येताना गोंदियावरून निघताना प्रामुख्यानं सर्व जिल्ह्याचे मी केंद्र आणि उपकेंद्राची विद्यार्थी संख्या आमच्याकडे जे नोंदवलेली आहे जुनी ती टाकलेली आहे. कस्टोडियनला टाकली आणि तुम्हा लोकांना टाकले. तुम्ही बघितले असेल काही लोकांनी जिल्हा वाईज केलं. मी का बरोबर तेवढंच घेतलं, तेवढं घेऊन तेवढं जिल्ह्याचं पाठवलं. त्या ग्रुपमध्ये कस्टोडियन किंवा ते केंद्र संचालकाच्या ग्रुपमध्ये सगळे जिल्हे टाकले एकत्र. पण तुमच्या ग्रुपमध्ये मी प्रामुख्यानं भंडारा जिल्ह्याचीच दिलेली आहे. आणि त्याच्यात म्हटलं आहे विद्यार्थी संख्या, केंद्र आणि उपकेंद्राची संख्या, नाव आणि नंतर विद्यार्थी संख्या, त्याच्यामध्ये इंडेक्स नंबर आलेले आहे. ओके सर, बोलू नका प्लीज. ही लिंक दिलेली आहे. आता ही जी लिंक आहे, आमचं जे पत्र आहे राज्यमंडळाचं, या पत्रामध्ये म्हटलेलं आहे 10वी साठी आणि 12वी साठी 2 वेगवेगळे वेबसाईट दिलेले आहेत. त्यांनी लिंक म्हणा, वेबसाईट जे काही आपल्याला म्हणता येईल त्या दृष्टिकोनातून. मोबाईलमध्ये विशेषतः मोबाईलपेक्षा आपलं बहुतेक काम सगळ्या शाळेमध्ये कॉम्प्युटर आहे, संगणक आहे. पण काही लोकांचे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे मोबाईल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना फटफट करण्यात आनंद असते, लवकर करतात, व्यवस्थित करतात आणि त्यामुळे त्यांनाही काही अडचण नाही. पण काहींचे मोबाईल जर तसे नसतील किंवा अडचण असेल तर आपल्याला कॉम्प्युटरमधूनच करावं लागेल. कॉम्प्युटरमधून करा, व्यवस्थितपणे करा. गुगलवर जायचं, जे आपण दिलेलं आहे www जे दिलेलं आहे, HSC रजिस्ट्रेशन, SSC रजिस्ट्रेशन जे दिलेलं आहे त्याप्रमाणे जाऊन पत्र टाकलेलं आहे आपण ग्रुपमध्ये. त्यानुसार जर आपण हे केलं, ओपन जर केलं तर तुम्हाला ओपन झाल्यानंतर बोर्ड दिसेल. आता इतकं काही मी क्लिअर याच्यावरून घेऊ शकत नाही, पण काही महत्वाच्या बाबी मी सांगू शकते याबाबतीत. त्याच्यात बोर्ड दिसेल, बोर्डाचे हे कोणता बोर्ड ते दाखवतात. डिव्हिजन म्हणजे कोणतं बोर्ड. नागपूर डिव्हिजनला क्लिक केलं की जिल्हा म्हणते, जिल्हा भंडारा जिल्हा क्लिक केलं तर मग तालुका म्हणते, कोणते तालुके, सगळे तालुक्याचे नाव त्याच्यात दिलेले आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये म्हटलं समजा तुमसर तालुका. आता तुमसर तालुका म्हटल्यानंतर आता ते पुढे जाते, पुढे म्हणते तुमची शाळा नसते. इंडेक्स नंबरही आहे, केंद्राचा नंबरही आहे, तुमचं मुख्य केंद्राचं दाखवते. त्यावर गेलो की आपल्याला ते सुद्धा आपल्याला केंद्राचं नाव दिसेल. आपल्या केंद्राचं नाव आल्यानंतर प्रामुख्यानं आपल्याला केंद्र संचालकाचं किंवा परिरक्षकाचं पूर्ण नाव टाकलं पाहिजे. आपलं पूर्ण नाव, आपली जन्मतारीख, आपला मोबाईल नंबर. पुन्हा सांगतो, ह्या 3 बाबी महत्वाच्या आहेत. 12वी मध्ये प्रामुख्यानं जन्मतारखेच्या बाबतीत थोड्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुरुवातीला मंथ MM नंतर डेट आली होती. 12वीला जे झालं ते सांगतो. आधी मंथ, डेट आणि इयर MMDDYY यामध्ये गोंधळ झाला. पण मला 10वी मध्ये तसं नाही. 10वी मध्ये DD, MM आणि YY म्हणजेच तारीख, महिना आणि वर्ष या पद्धतीनं आहे. हे जर अचूक असेल, तुमचं सगळं असेल तर पुढे जाईल. पुढे गेल्यानंतर मग जाते ते तुम्हाला तुमची विद्यार्थी संख्या. आता विद्यार्थी संख्या टाकत असताना आपल्याच शाळेची विद्यार्थी संख्या टाकायची नाही. आपल्याकडे असलेल्या उपकेंद्रातील सगळ्या विद्यार्थी संख्या कमाल मर्यादा, कमाल वाढली असेल, काही वाढू शकते काही जास्त, पण ती कमाल मर्यादा जी दिली आहे ही कमाल मर्यादा त्यामध्ये टाकायची. आणि संपूर्ण माहिती जे काही असेल, सुविधा आहे का, तुमच्याकडे वर्ग खोल्या आहे का, फर्निचर आहे का, देवी पंखे वगैरे आहे का, जे जे असेल तर काही काही गोष्टी आपल्याला टिक टिक करत जातो, पुढे पुढे जातो. पुढे गेल्यानंतर त्यामध्ये म्हणते की मग कस्टोडियनचे नाव, पूर्ण नाव, परिरक्षकाचे पूर्ण नाव. आता परिरक्षकाचं पूर्ण, आता मिसाळकर सर या ठिकाणी आहे, गोबरवाईचे नाकाडोंगरी हायस्कूल ना, नाकाडोंगरी हायस्कूलचे मुख्याध्यापक. आता मिसाळकर सरांचं पूर्ण नाव टाकावं लागते, त्यांचा मोबाईल नंबर आणि यांची जन्मतारीख. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही कस्टोडियनचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख अचूक टाकत नाही तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन चुकलं एकदा की प्रॉब्लेम येत आहे. आणि म्हणून सगळ्या बाबी तुम्ही तंतोतंत टाकणं गरजेचं आहे. अचूकपणे
टाकत असताना थोडं रफवर लिहून घ्यायचं. काय होतंय, कधी कधी असं चुका होतात, चुका झाल्या म्हणजे अडचणी येतात. ठीक आहे, आता इथपर्यंत आलो, हे सगळं झालं, सगळं ओके आहे. एकदा व्हेरीफाय करायचं, पूर्ण व्हेरीफाय केल्यानंतर मग पुन्हा तुम्ही डन केलं, ओके केलं, सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर तुमची माहिती ओके होते. एखादा रकाना सुटला असेल तर परत म्हणते की तुमचा अपूर्ण रकाना आहे. आणि म्हणून नंबर चुकला असेल तरीही हे दाखवते ते मोबाईल नंबर चुकला आहे, जन्मतारीख चुकली आहे. आणि म्हणून अचूकतेला फार महत्व आहे. आणि ह्या सगळ्या बाबतीत असं रजिस्ट्रेशनचं फॉर्म जर सबमिशन केलं तुम्ही म्हणा परिरक्षकांनी, तर तुमचं रजिस्ट्रेशन. आता यांनी कालच केलं, काल केल्यावर यांनी टाकलं की माझं रजिस्ट्रेशन झालं आहे. त्यांनी टाकलं, त्यांनी आमच्याकडे येत राहते एक 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 आम्ही बघत राहतो. मी पाहत असतो साधारणतः ग्रुपमध्ये की कोणाचं आहे, काय झालं, काय नाही, कोण राहिलं, काय राहिलंय, त्यांच्याशी संपर्क करा, हे करा. ओके. आणि म्हणून हे आता रजिस्ट्रेशन झालंय, पूर्ण झालंय. हा एक टप्पा आपला पूर्ण होऊन जातो. हा टप्पा झाल्यानंतर अजून संपलेला नाही. दुसरा टप्पा ज्या दिवशी पेपर आहे, पेपर संपलेला आहे, पेपर संपल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. परत तुम्हाला त्या याच्यावर गेला तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, जन्मतारीख टाकली, ह्या 2 गोष्टी जर टाकल्या तर ते ओपन होते, तुमचं ओके होऊन जाते, ओपन होऊन जाते. ओपन झालं, ओपन झाल्यानंतर तुम्हाला केंद्र संचालकाला सुरुवातीला सर्व आपल्याकडे असलेले उपकेंद्र, केंद्र याच्यावर असलेली विद्यार्थी संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी, गैरमार्ग प्रकरणाचे विद्यार्थी, असा एक ताळमेळ तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती, सांख्यिकी माहिती भरावं लागेल. ओके. हे तुम्ही भरल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत तर त्यानंतर तुम्हाला पुढे परत तुम्हाला सबमिशन करता येते. हे सबमिशन झालं मित्रांनो, अजून तिसरा टप्पा त्याच्यामध्ये आहे. प्रामुख्यानं गैरमार्ग प्रकरण तर आहेच आणि त्याचबरोबर रनर, जो रनर राहणार आहे, ज्याला आपण सहाय्यक परिरक्षक जे आहे त्याला कंसामध्ये आपण रनर म्हणतो. अनेक लोकांचं ऑब्जेक्शन आहे या बाबतीत. आपल्या राज्य मंडळाचे आलेले शब्द आहे म्हणून आपण घेतलेले आहे. आपण सहाय्यक परिरक्षक, आपल्याकडे आधी ऍडिशनल कंडक्टर होते, ते नंतर सहाय्यक परिरक्षक झाले. आता हे सहाय्यक परिरक्षकच जे आहे रनर म्हणून, या रनरची माहिती, रनर किती वाजता आले, त्यांचं संपूर्ण नाव किंवा त्यांची माहिती, त्यांचा मोबाईल नंबर विचारला तर मोबाईल नंबर विचारला असेल, बघा आता तुम्ही ऑनलाईन ओपन केल्यानंतर कळेल. आणि त्यांची संपूर्ण माहिती, किती वाजता आले, किती वाजेपर्यंत होते, बैठक होतं का, आणि किती वाजता केली, केंद्र किती वाजता सोडलं, असं सुद्धा ती सुद्धा माहिती त्याला आपल्याला द्यावी लागते. आता ही सगळी माहिती जर एखाद्या कस्टडीच्या अंतर्गत, जसं उदाहरणार्थ आपल्याला अड्याळची कस्टडी आहे, सॉरी अड्याळ नाही, आधी होतं अड्याळ, पवनीची कस्टडी आहे. आता पवनीमध्ये 2-3 केंद्र आहेत, 3 केंद्र पवनीचे आहे आणि त्यानंतर बेठाळाचं केंद्र आहे, त्यानंतर केसलवाडा आहे, नंतर आसगावचे आहे, आसगावला 2 शाळा आहे, जिल्हा परिषद भेंडारकर आहे, त्यानंतर गोसे खुर्द आहे, त्यानंतर इकडे जर आलं तर अड्याळचे 2 शाळा, अड्याळ विद्यालय, अड्याळ नुसती जी आहे शाळा, अशा सगळ्या शाळा, कोंडा, कोसरा, हे जे काही गावं आहे आपले सगळे, या सगळ्या शाळेंचं पूर्ण माहिती जी आहे ना, हे कस्टोडियनला आपल्याला पूर्ण हे करावं लागतं. सगळ्या गोष्टी, सगळ्यांचं हे झालं का, सगळ्यांचे झालं का, सगळ्यांनी भरलं आहे का, सगळ्यांनी भरल्यानंतर यांना काहीतरी एडिटचं हे चान्स आहे, त्याच्यामध्ये थोडं कमी जास्त झालं असेल त्यांना करता येते. आणि त्यानंतर यांनी डन केलं, यांनी हे केलं, सबमिट केलं, तर यांचं ओके होते. यांचं ओके झालं की या कस्टडीची माहिती कोणाकडे येते, आमच्याकडे येते. आमच्याकडे एकूण 84 कस्टडी आहे, 84 कस्टडी करून आमच्याकडे येईल. मग नागपूर विभाग पूर्ण पाहिजे, कोणती कस्टडी राहिली, काय राहिलं, काय नाही, हे पाहिल्यानंतर संपूर्ण माहिती आम्हाला राज्य मंडळाला पाठवावी लागते. आणि राज्य मंडळाला पाठवल्यानंतर राज्य मंडळ सुद्धा याच पद्धतीनं पुढे सगळ्या विभाग झाली की मग ते गव्हर्नमेंटला पाठवतात. अशा पद्धतीने सर्कल आहे पूर्ण. आणि असं सगळ्यांच्या एकामेकाच्या भरोश्यावर, एकामेकाच्या लिंकवर, एकामेकाच्या याच्यावर सगळ्यांचं कामकाज अवलंबून असते. राज्य मंडळही पुढे कधी पाठवेल, जेव्हा ओके होऊन मंडळाकडून येईल, विभागीय मंडळाकडून. विभागीय मंडळ कधी पाठवेल, जेव्हा सर्व कस्टोडियननी माहिती दिली आहे. कस्टोडियन कधी करेल, की जेव्हा त्यांचा अधीनस्थ असलेले सर्व केंद्र, मुख्य केंद्र यांची माहिती परिपूर्ण आहे. आणि म्हणून मित्रांनो ही लिंक आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, आपले परिरक्षक जे आहे, कस्टोडियन जे आहे, आपल्या कस्टोडियनचं नाव, पूर्ण नाव, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर हे मिळवा. शुभेच्छा द्या, नका देऊ त्यांना. आज कोणाच तरी बांधेलच आहे पुन्हा वाढदिवस दुसरे,
हे नाही राजू बांधे सरांचं माझ्याकडे सेवा जायचं विनायक बांधे सरांचं आहे ना, विनायक बांधे. हा, श्री विनायक बांधे सरांना मनापासून हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. असेल तर ठीक आहे, नसेल तर काही हरकत नाही. हे ग्रुपवर पाहायला म्हणून सांगतोय. आणि म्हणून तुम्हाला एक प्रकारची जन्मतारीख मिळून जाते, आपल्या मित्राची गायाची त्याची माहिती होऊन जाते. कस्टोडियन म्हणा किंवा हे म्हणा, माझ्याकडे तर खूप आहे. मी त्या जन्मतारखेवरच काम करतोय. मी नंतर सांगतोय तुम्हाला शेवटी एक अर्ध्या मिनिटामध्ये मी जन्मतारखेवर माझा किस्सा की त्याच्यावर जे काम करतो आहे मी. ओके, आता मित्रांनो, अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन, अशा प्रकारची माहिती, दररोजची माहिती, सकाळ सत्रातली माहिती पेपर संपल्यानंतर लगेच, दुपार सत्रातली माहिती पेपर संपल्यानंतर लगेच, कुठल्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण माहिती सबमिशन झाल्यानंतरच 7 वाजेपर्यंत संपूर्ण कामकाज. अर्थात अपंग दिव्यांग विद्यार्थी जे असतात त्यांना वेळा जास्त देतो आपण, जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असतात दिव्यांगाचे प्रकार, त्यानुसार संपूर्ण माहिती त्याच दिवशी आपल्याला हे पूर्ण आपल्याला माहिती पाठवणं गरजेचं आहे. कृपा करून आम्हाला स्पष्ट आदेश, मला येतानाच फोन आलं की दुसऱ्या दिवशीचं त्यांना असंच सांगा म्हणे. आता काही काही गोष्टी सांगतात ना, पेपरच देत नाही म्हणून सांगा म्हणे प्रश्नपत्रिका, जोपर्यंत ओके करत नाही. म्हटलं काही असं सांगायची गरज पडणार नाही, आमच्याकडचे लोक चांगले आहेत म्हटलं. विदर्भातील लोकांना आम्ही अशा सूचना दिल्या तर ते वेळेवर भरतील, हे सगळं करतील. काय करतील, बाहेर घेतील कुठेही तज्ञ लोकांच्या मदतीनं. म्हणून यासाठी प्रामुख्यानं एखाद्या चांगल्या शिक्षकाला ज्यांना माहिती आहे, माहितीगार आहे, नॉलेज आहे, टेक्नॉलॉजीचा इंटरेस्ट आहे, टेक्नोसेवी ज्याला आपण म्हणतो, अशी काही मंडळी असेल आपल्या शाळेमध्ये, त्याचं सहकार्य घ्या आणि त्या माध्यमातून संपूर्ण माहिती वेळेत पोहोचेल याची काळजी घ्या. काही फरक पडत नाही, पटकन झाला की मोकळे होऊन जातात. केंद्रवाले मोकळे, उपकेंद्राने माहिती केंद्राला दिली तर केंद्रवाले मोकळे. जर एखाद्या उपकेंद्राने माहिती दिलीच नाही तर मग किती अडचण जाईल आपली. आणि म्हणून उपकेंद्रापासून केंद्र, केंद्रापासून कस्टडी, कस्टडीपासून विभाग, विभागापासून राज्यमंडळ, राज्यमंडळापासून राज्य शासन, शालेय शिक्षण विभाग, अशा पद्धतीनं हे चांगल्या पद्धतीने आपण काम करावं अशी तुम्हा सर्वांना मनापासून मी विनंती करतो आहे. मित्रांनो, हा एक पार्ट झालाय. हा जो पार्ट म्हटलाय फार महत्वाचा पार्ट मी सांगितलेला आहे. आता ज्याला सहाय्यक परिरक्षक म्हणतो, हा सहाय्यक परिरक्षकाची नियुक्ती करण्याचे अधिकार आपण कस्टोडियनला दिलेले आहे. कस्टोडियननी नियुक्ती करावी, परिपूर्ण नियुक्ती करावी, व्यवस्थितपणे नियुक्ती करावी, पाहून नियुक्ती करावी होतापर्यंत. यासाठी जर तुम्हाला गरज पडत असेल तर तुम्ही त्यांना एक रनर म्हणून माणूस दिला तरी चालेल, काही हरकत नाही. ते आलटून पालटून इकडे तिकडे पाठवतील, काही हे करतील, कारण मॅनपॉवर त्यांच्याकडे कुठून येणार, कस्टोडियनकडे. 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, त्यामुळे अडचणी येते त्यांना. आम्ही त्यांना जरी म्हटलं जिल्हा परिषदच्या शाळेचे शिक्षक घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, परंतु आजकाल कोणी तयार होत नाही. निवडणुकीचं काम कोण नको, याचे काम कोणाला नको, कारण काय कुठे गडबड झाली, काही चूक झाली तर नाहक आपल्याला धक्के बसतात, यावं लागते, मंडळात जावं लागते, फोन येते, अमुक येते, तमुक येते, आणि म्हणून टाळतात किंवा काही अंशी मग यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक लोक आहे, मुख्याध्यापक सुद्धा अनेक वेळेस काय ते कस्टोडियनचं काम, याचं काम जे आहे केंद्र संचालकाचं काम घेण्यास टाळतात. पण आपण जोपर्यंत त्याच्यात प्रवाहात जात नाही तोपर्यंत कळतच नाही आपल्याला. म्हणून आपण प्रवाहात केला पाहिजे, कळलं पाहिजे, प्रत्येक बाब समजली पाहिजे आपल्याला. आणि म्हणून म्हणजे आपल्याला त्या विषयात प्रभुत्व किंवा आपल्याला एक समाधान, एक आनंद मिळतो. आणि म्हणून असा आनंद आपण प्राप्त करावा. मित्रांनो, ही ज्या परीक्षा आहेत या परीक्षा अतिशय निकोप वातावरणामध्ये, शांततेच्या वातावरणामध्ये झाली पाहिजे. आणि म्हणून बैठे पथक म्हणून आम्हाला रनर जो आहे त्याला दिलेला आहे. आता हा रनर जे आहे, आता दरवर्षीपेक्षा यावर्षी प्रश्नपत्रिकेचे पाकिट लवकर आणणार आहे. आणि दुसरा एक अजून बदल झालेला आहे की हा रनर जो आहे, हा रनर दोन्ही सत्रातील पेपर एकदा आणणार आहे. प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रातील. जर दुपारच्या सत्रात पेपर असेल तर ते एकदाच आणणार आहे. आणि दोन्ही सत्रातले पेपर आणल्यानंतर, प्रामुख्यानं प्रश्नपत्रिका आणल्यानंतर आपण त्यांना आधी दुपार सत्रातले पेपर जे आहे आपल्या कपाटामध्ये ठेवा, व्यवस्थितपणे ठेवा आणि त्याला सील करा व्यवस्थितपणे, कुठल्याही अडचण येणार नाही याची काळजी घ्या. आणि त्यानंतर ज्या दिवशीचं पेपर आहे सकाळच्या सत्राचं, ते पेपरचं जे आहे, जी प्रक्रिया आहे आपण करतो सगळी, ती प्रक्रिया करण्याला सुरुवात आपल्याला करावं लागेल. त्याचं नियोजन करावं लागेल. वर्ग खोल्या किती लागतात, काय लागतात, कसं लागतं, याचं प्लॅनिंग तुम्हाला सगळ्या पेपरचं प्लॅनिंग आधीच करून घ्यायचं. किती खोल्या कोणत्या दिवशी लागतात, काय याचं हे जर केलं, प्लॅनिंग केलं, आणि तुम्हाला सर्व इन्व्हिजिलेटर जे आहे, इन्व्हिजिलेटरची एक सामूहिक सभा घ्या.
या सामूहिक सभेमध्ये सगळ्या महत्त्वाच्या सूचना वाचून सांगा त्यांना सगळ्या गोष्टी. मग मी सांगितल्याप्रमाणे मी नेहमीच सांगतोय की उत्तरपत्रिका किती पेजेसची आहे, उत्तरपत्रिका कोणत्या रंगाची आहे, उत्तरपत्रिका पुरवण्या किती पानाची आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगा. उत्तरपत्रिकेच्या वाचायला सांगा. उत्तरपत्रिका वाचनासाठी द्या, निरीक्षणासाठी द्या, पाहणीसाठी द्या आणि त्यानंतर त्याच्यावर त्यांना प्रश्न विचारून आपण त्या माध्यमातून आपण त्यांना हे करू शकतो की बा रोल नंबर कुठे लिहिला पाहिजे विद्यार्थ्यांनी, अक्षरी, अंकात, स्वाक्षरी कुठे केली पाहिजे, बारकोड कुठे लावला जातो, UID साठी जागा कुठे खाली ठेवावी लागते, होलोग्राफ कुठे लागला जातो, या सगळ्या गोष्टीचं त्यांना जर म्हटलं तर म्हणजे आपल्याला अडचण जाणार नाही. आणि गैरमार्ग प्रकरण झालं तर कुठं लिहिलं पाहिजे. सेकंड पार्ट किती महत्वाचा आहे. सेकंड पार्ट तुम्हाला माहिती आहे ना, 2 मधला प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत अनेक लोक व्हॅल्यूवर मॉडरेटर असल्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे सेकंड पार्ट महत्वाचा आहे. तेवढा भाग प्रामुख्याने आपण यांच्याकडे पाठवतो गोपनीय प्रश्न. आणि म्हणून सगळ्या बाबी परिपूर्ण असल्या पाहिजे. त्यात चुकीचं असेल, बारकोड इकडे तिकडे लागला असेल तर तो नंबर याच्यामध्ये येतो, 702 मध्ये येतो, विथेलमध्ये येतो, कधी हॅशमध्ये आमच्याकडे दाखवले जाते. आणि म्हणून थोडंसं बारकोड म्हणा, UID स्टिकर सुद्धा इकडे तिकडे लागलं. UID स्टिकर अर्थात कस्टोडियन लावतात. आणि म्हणून असे कुठले होणार नाही. या सगळ्या सूचना आपल्या 22 सूचना दिलेल्या आहेत. उत्तरपत्रिकाच्या पेज क्रमांक 2 वर एकूण 22 सूचना दिलेल्या आहे. या 22 सूचनेचं वाचन करा आणि वर्गामध्ये गेल्यानंतर आधी उत्तरपत्रिका घेऊन गेल्यानंतर सगळ्यांना वाचायला सांगा. आपला वर्गातले सगळे विद्यार्थी बरोबर वाचायला सांगा किंवा वाचून मनातल्या मनात वाचायला सांगा. आणि सगळ्या गोष्टींना एकंदरीत त्याला एक प्रकारचं ट्रेनिंग द्या. नवके लोक असतील, नवीन असतील आणि जुने असतील तर त्या जोडीला द्या. म्हणजे ते कळेल त्यांना काय काय कसं फॉर्म भरावतो. फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 2 परिपूर्ण भरा. फॉर्म नंबर 1 पूर्ण स्वाक्षरी आपले असतात, बारकोड स्टिकर आपण लावतो फॉर्म नंबर 1 वर. फॉर्म नंबर 2 जो आहे त्या फॉर्म नंबर 2 मध्ये जे इमर्जन्सी बारकोड, जे नंबर इकडे अब्सेंट दाखवतात ते अब्सेंट नंबर जे आहे ना हे इकडे येतात. म्हणजे अब्सेंट नंबर जे विद्यार्थ्याचे आपण बारकोड इकडे लावतो. इमर्जन्सी बारकोड का वापरला याचंही लेखाजोखा त्याच्यामध्ये असते. आणि या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने फॉर्म नंबर 1, 2 आपण व्यवस्थित करतो. त्याचप्रमाणे या फॉर्म नंबर 1, 2च्या अनुषंगाने फॉर्म नंबर 4 आणि 5 सुद्धा याच पद्धतीचे आहे. म्हणजे कुठल्या माध्यमाचे, कोणत्या विषयाचे, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम, मराठी माध्यम, या माध्यमाचे मुलं किती बसले, काय सगळं याचा लेखाजोखा प्रामुख्यानं फॉर्म नंबर 3, 4 मध्ये येते. वर्गखोल्या किती वापरल्या, ब्लॉक किती वापरले, 25 बैठक व्यवस्था कशी होती, काय असं संपूर्ण बाबी असतात. आणि हे सगळं आणि त्याचबरोबर फॉर्म नंबर 11ब हे सुद्धा त्याच्यात महत्वाचं आहे. ते सगळं तुम्हाला आम्ही मार्गदर्शन पुस्तिकेबरोबर देत आहोत. आपल्याला 3 प्रकारच्या मार्गदर्शन पुस्तिका तुम्हाला देणार आहोत. एक केंद्र संचालकाची मार्गदर्शन पुस्तिका, लेखा विभागाची मार्गदर्शन पुस्तिका आणि नंतर एक गैरमार्ग प्रकरणाच्या बाबतीत मार्गदर्शन म्हणजे ते सूचना पुस्तिका. या तिन्ही पुस्तिकेचं वाचन करा. प्रामुख्यानं बारकाईनं वाचन करा. काही मुद्द्याच्या बाबतीत तुम्हाला अडचण असेल तर चर्चा करायची, आपसात चर्चा करता येईल. आपल्याला बोललं पाहिजे, शैक्षणिक बाबतीत बोललं पाहिजे. बाकी गोष्टी बोलतो त्याप्रमाणे शैक्षणिकवर सुद्धा आपण बोललं पाहिजे. आणि या अनुषंगाने याचं वाचन केलं, सगळं केलं. सगळी मंडळी, शिक्षक मंडळी जी आहे, मुख्याध्यापकापासून आपल्याला शिक्षक म्हणा किंवा स्टाफपर्यंत सगळं आपण विद्यार्थ्याच्या याच्या भवितव्यासाठी आपण काम करतो, कल्याणासाठी, उन्नती, प्रगतीसाठी आपण काम करतो. आणि म्हणून विद्यार्थ्याचं काम करत असताना आपण खूप असं मानधन याचा आपण विचार करत नाही, पण मंडळाच्या वतीनं जे काही असते ते दिल्या जाते. मंडळाच्या वतीनं आज रोजीला मुख्य केंद्राला आम्ही 12वीच्या बाबतीत तर बहुतेक 100% आमचा वाटप झालेला आहे. एखादा कोणी सुटला असेल तर होऊ शकते केंद्र संचालक ज्याने IFSC कोड आणि बँक डिटेल दिले नसेल. सर्व 10वीच्या लोकांना, मंडळींना सुद्धा आपल्याकडे अग्रिम 70% अग्रिम आपण देतो. आपल्याकडे मिळालेल्या अग्रिमचा वापर आपल्याला आपल्या केंद्रासाठी आणि उपकेंद्रासाठी करायचा आहे. काही भाग त्यांना तुम्हाला उपकेंद्राला देता येईल, पण उपकेंद्राकडून माहिती तुम्हाला परिपूर्ण आली पाहिजे. उपकेंद्राकडून तुम्हाला दररोजचं डेली रिपोर्ट जो आहे, हिशोब जो आहे, याचा कुठला किती विजिट लेटर वापरले, त्यांनी घेतले, खोलीप्रवेश किती होते, काय होते, त्यांना किती खर्च लागला, हा सुद्धा त्यांना देण्यासाठी प्रामुख्यानं केंद्र संचालकाच्या मार्गदर्शन पुस्तिकेमधले काही पेजेस आहे हे तुम्ही झेरॉक्स काढून त्यांना झेरॉक्स काढायला सांगू शकता किंवा झेरॉक्स काढून देऊ शकता. म्हणजे तुम्हाला एकंदरीत त्यांच्याकडून माहिती व्यवस्थित येईल. म्हणून तो म्हटलं एकंदरीत नियंत्रक म्हणून आपण आहात, त्यामुळे त्यांच्या याच्यावरच भरपूर आहे. त्यांना गरजेनुसार हिशोब उपकेंद्र सादर करणार नाही, हिशोब फक्त आणि फक्त मुख्य केंद्र सादर करणार आहे.
आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत व्यवस्थितपणे झाल्या पाहिजे आणि व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातून या बाबतीत आपण बारकाईनं नियोजन करा अशी तुम्हाला मी विनंती करेन. त्याचबरोबर अनेक बाबीमध्ये आपल्याकडे दिव्यांग मुलं असतात किंवा काही आजारी मुलं असतात, या बाबतीत सुद्धा आपल्याला नियोजन असलं पाहिजे. 16 ऑक्टोबर 2018च्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांगाच्या बाबतीत जे 22 प्रकार दिलेले आहे, हे 22ही प्रकार आपल्याला माहिती पुस्तिकेमध्ये नमूद आहे. या 22 प्रकाराला कोणत्या दिव्यांग प्रकाराला किती वेळ द्यावं, काय द्यावं, या बाबतीचं पूर्ण आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. लेखनिक जे असेल हे लेखनिक सुद्धा आपल्याला याची पूर्व परवानगी असणं आवश्यक आहे. आणि काय करतात, नेमकं ज्या दिवशी पेपर असते त्याच दिवशी त्यांना लेखनिकची गरज असते, त्याच दिवशी हात मोडतो, उजवाच हात मोडला जातो, बँडेज बांधला जाते, डॉक्टरकडे जातात, मग सगळं काही होते आणि त्याच दिवशी मग आपल्याकडे संकट आलं, समोर आल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला आपण वंचित नाही ठेवत, विद्यार्थ्याला सुविधा उपलब्ध करून आपण देतो आणि वेळेवर तुम्ही लेखनिक देता. किंवा लेखनिक आला असेल तो लेखनिक हा खालच्या वर्गाचा, आता 10वीसाठी 9व्या वर्गाचा विद्यार्थी असला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याचा फोटो, त्याचा याचा फोटो, नंतर डॉक्टरचं सर्टिफिकेट, ते फॉर्मॅट, सगळ्या गोष्टी ज्या बाबी आहेत, एक ते प्रस्ताव ज्याला आपण म्हणतो, ह्या प्रस्तावाला लागणाऱ्या बाबी, या सगळ्या बाबी तुम्हाला मंडळाला पाठवावं लागते. जर पहिल्या दिवशी असं काही झालं, त्या दिवशी जर तुम्ही विद्यार्थ्याला बसवलं असेल, दुसऱ्या विद्यार्थ्याला लेखनिक देता येणार नाही जोपर्यंत परवानगी मिळत नाही. म्हणून लेखनिकच्या बाबतीत काटेकोरपणे नियम पाळा. लेखनिकमध्ये गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्या. कधी कधी गैरप्रकार होतो आणि नाहक आपले चांगले शिक्षक किंवा चांगले विद्यार्थ्यांना सुद्धा याचा त्रास होतो, हे होणार नाही याची दक्षता परिपूर्ण घ्या. लेखनिक म्हणा किंवा दिव्यांग मुलं वगैरे यांना ज्या सुविधा आहे, ज्या सवलती आहेत, या सर्व सवलती आपण व्यवस्थितपणे जर दिल्या तर काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून या बाबतीत काळजी घ्या. लेखा पुस्तकाच्या बाबतीत एवढं सांगेल की लेखा ही लेखाच आहे. संपूर्ण लेखा तुम्हाला जे काही हिशोब मिळाला असेल तर त्याचा आपल्याला परिपूर्ण तुम्हाला हिशोब जेवढ्या लवकर सादर कराल तेवढ्या लवकर तुमचं कामही पूर्ण होईल. म्हणून उपकेंद्राकडून माहिती घेणे आणि लेखा पूर्ण करणे. हिशोब 70% नंतरची जी बाकीची रक्कम आहे ना, आम्ही पूर्ण सादर केल्यानंतर लगेच देणार आहोत. तुमचा IFSC कोड आहे, बँक डिटेल आहे, सगळ्या गोष्टी असल्यामुळे काही वेळ लागत नाही. काही सेकंदात, काही क्षणामध्ये आपल्याला सगळं रक्कम आपल्याला वरती करता येते, ट्रान्सफर करता येते. या सगळ्या सुविधेचा आपल्याला लाभ घेता येईल. आणि म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने परीक्षेच्या बाबतीत आहेत. आता परीक्षेच्या बाबतीत साधारणतः भरारी पथक वगैरे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा दक्षता समिती, तालुका दक्षता समिती, जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असतात, त्यामध्ये CEO असतात, सगळे शिक्षणाधिकारी असतात, SP असतात, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक निरंतर, डाएटचे प्राचार्य, हे सगळे असतात. आणि म्हणून शासनाने, राज्य शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला 7 याप्रमाणे 742 आणि इतर असे आमचे विभाग स्तरावरचे भरारी पथक आहेत. आता तुमच्या जिल्ह्याचे जे भरारी पथक आहे, उल्लेख आधी केलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा आहे, जिल्हाधिकारी आहे, शिक्षणाधिकारी तिन्ही आहे, तर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक आहे, महिला भरारी पथक आहे, डाएटचे प्राचार्य आहे, डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी, हे सगळ्यांचं भरारी पथक राहील. या भरारी पथकामध्ये किंवा राज्यमंडळ सदस्य, दिवसा अमरावती जिल्ह्याचे एक राज्यमंडळ सदस्य आहे, ते सुद्धा आहेत. पण ते राज्यमंडळ म्हणजे कुठल्या विद्यापीठाचे प्रतिनिधी असेल ते येऊ शकतील. पण त्यामुळे हे सगळे भरारी पथक वगैरे आपल्याकडे आले तर अतिशय सौजन्याची व्यवस्थित वागणूक द्या त्यांना. त्यांच्या काही सूचना असेल तर सूचना ऐकून घ्या. पहिले वादविवाद टाळा. पहिले प्रामुख्याने काही बाबी ह्या, कुठलाही माणूस जेव्हा बाहेरून येतो, बाहेरून जेव्हा आल्यानंतर त्यांना जेव्हा वातावरण चांगलं दिसत नाही तेव्हा तो एकदम त्याचा पाराही चढलेला असतो किंवा त्याची बोलण्याची भाषा जरा हे असते, थोडासा अधिकारपणा जास्त असतो. आणि म्हणून बोलताना किंवा हे करताना थोडं मोठ्या आवाजामध्ये किंवा हे थोडं होते, आपण हळू आवाजात बोलायचं, आपण नम्रतेनं हे करायचं, काही प्रॉब्लेम येणार नाही. वाद होतो ना, नाहक वाद होते. वादापासून मग काय, इथे खूप वाद झाला होता मागचं किती प्रकरण वाटलं, ते तहसीलदार आणि हे द्या मग काय झालं, ते SD होते की कोणतरी होते, याच्या आधी झालं होतं 2017-18 मध्ये. मला वाटते आपले सरच होते वाटते इथले ऍग्रिकल्चर ऑफिसर त्याच्या बाबतीत. पुन्हा यावर्षीला प्रामुख्यानं सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे जिल्हा दक्षता कमिटीने तालुका दक्षता कमिटीला सूचना दिलेल्या आहेत. आता
यांनी विशेषतः 12वी मध्ये जरी यांचे भरारी पत्रक नसतील तर पण 10वी मध्ये जास्त राहतील याच्यासाठी त्यांना माहिती आहे. 12वीचे मुलं हे 10वीची परीक्षा देऊन पुढे आलेले आहेत, त्यामुळे त्यांना अनुभव आहे, हे आहे. आणि म्हणून 10वीच्या मुलाच्या बाबतीत प्रामुख्यानं 10वी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त भेटी देतील. आणि हे काय करतील, आपले पटवारी, ग्रामसेवक, नायब तहसीलदार, नंतर रेव्हन्यू इन्स्पेक्टर आणि तहसीलदार हे सगळे मंडळी, बीडीओ आहे, बीडीओ त्या तालुका दक्षता समितीचे पदाधिकारी आहे, विस्तार अधिकारी, शिक्षण व्यतिरिक्त आरोग्य आहे, पंचायत आहे, उद्योग आहे, इत्यादी जे असतात ना जिल्हा परिषद मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये. आणि ICT डिपार्टमेंट काय म्हणतात त्याला, महिला बाल विकास, त्या विभागातले काही हे अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी ज्यांच्याही सेवा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपलं एक तर पहिली पडतं काय, हे दुसरेही राहू शकतात. आणि म्हणून हे कोणीही आलं, काही आलं तर आपण कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. व्यवस्थितपणे त्यांना जे पाहिजे आहे माहिती ती माहिती देणे. परीक्षा कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणत्याही व्यक्तीला परीक्षेच्या याच्या दालनामध्ये किंवा परीक्षेच्या आवारामध्ये येता येत नाही. जिल्ह्यामध्ये 144 कलम लावून देतात जिल्हाधिकारी, त्यामुळे घोळका म्हणा, 4-5 लोकांचा समूह वगैरे असं सगळ्या गोष्टी आपण प्रामुख्याने टाळतो. पण आधी सूचित केल्याप्रमाणे आपल्याला कुठलेही पदाधिकारी, आता परवाला एक असंच घटना घडली इंग्रजीच्या पेपरला, एका ठिकाणी वाद झाला, थोडस मंडळाचे आमचे लोक गेले होते, काही तक्रारी आल्या, आमच्या मंडळातले लोक गेले, मी पाठवलं त्यांना मंडळातल्या लोकांना, म्हटलं जाऊन या, तिथली तक्रार आहे, अमुक आहे तिकडच्या भागातले, जाऊन या. जाऊन गेलं तर ते पदाधिकारी जे होते, संस्थेचे अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक, यांनी खूप वाद घातला. आमच्या लोकांना म्हणे तुम्हाला मी इथं हे करू देत नाही, अमुकन तमुकन, हे सगळ्या अडचण वाद विवाद निर्माण होता. आता नंतर सुनावणी लावणार आम्ही, तो भाग वेगळा, सुनावणी लावणार, त्यांना बोलावणं, अमुक काय बाबी आहे, मंडळाचे काय नियम आले आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही करू. पण एकंदरीत असं वादविवाद, पण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करा की तुम्ही पेपरच्या वेळेच्या नंतर या, किंवा एखादे पत्रकार किंवा कोणी मंडळी आले किंवा काही माहिती हवी असेल याच्या बाबतीत तर त्यांनाही आपण सांगू शकता की पेपर संपल्यानंतर आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला देतो, संपूर्ण माहिती देतो, संपूर्ण सहकार्य करतो. अशा प्रकारचं जर त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आणि म्हणून या कालावधीमध्ये चांगल्या वातावरणामध्ये, निकोप वातावरणामध्ये, अतिशय मुलांचं परीक्षेचं लिखाणाचा सराव तुटलेला किंवा खंडित झालाय, हे झालेलं आहे. म्हणून अखंडितपणे त्यांचं मन, त्यांचा विचार विचलित होऊ नये म्हणून चांगल्या निकोप वातावरणामध्ये, तणाव मुक्त वातावरणामध्ये आपण जर परीक्षेचं आयोजन केलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीने आपला हे होईल, त्या विद्यार्थ्यांचा निश्चित फायदा होईल. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या बाबतीत आता एक इमर्जन्सी बारकोडच्या बाबतीत अजून एक मुद्दा सांगून देतो की इमर्जन्सी बारकोड कधी वापरायला पाहिजे. इमर्जन्सी बारकोड नाही असं एखाद्याचं केंद्र बदल झालाय, आधी केंद्र क्रमांक 102 होतं, नंतर 104 झालं इमर्जन्सी बारकोड. जर एखाद्या विद्यार्थ्याचं आपल्याला ऐन वेळी आलाय किंवा त्याचा बारकोड फाटलेला आहे, बारकोड खराब निघालेला आहे, वापरण्याजोग नसेल तर तिथे इमर्जन्सी बारकोड वापरतो आपण. आणि ऐन वेळी एखादा विद्यार्थी प्रविष्ट झालेला आहे, जसं आता सांगितल्याप्रमाणे मी की या वर्षीला नवीन विद्यार्थ्याची नोंदणी चालू असल्यामुळे काही विद्यार्थ्याचे आपल्याला बारकोड आलेले नाही, याही विद्यार्थ्याच्या वेळेस बारकोड वापरतो आपण. कृपया करून माध्यम बदल असेल म्हणजे विषय बदलला तर वापरायचं, केंद्र बदलला तर वापरायचं, ऐनवेळी विद्यार्थी आला तर वापरायचं. पण एखाद्या विद्यार्थ्याचं माध्यम बदललं आहे, उदाहरणार्थ 10व्या वर्गामध्ये विज्ञान आणि गणित विषय जो आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि गणित विषय आपल्याला लोअर इंग्लिश एखाद्या विद्यार्थ्याने घेतला आहे, पण मराठी माध्यमामध्ये त्याचा आलेला आहे, नाव आलेलं आहे, पण तो लोअर इंग्लिशचा विद्यार्थी आहे, इथं माध्यम बदललेलं आहे. असं माध्यम बदललं तरीही काही हरकत नाही, तो बारकोड वापरा. माध्यमसाठी काही अडचण नाही, माध्यम जरी बदललं काही प्रॉब्लेम नाही, केंद्र बदललं नाही, विषय बदलला नाही आणि ऐनवेळी नाही. आणि म्हणून अशा वेळी बारकोड आपल्याला तोच बारकोड वापरा, जुना जो बारकोड आहे तोच बारकोड वापरायचा. आणि त्याचा जो घटका आहे, त्याचा जो पेपर आहे, तो पेपर प्रामुख्यानं इंग्रजी माध्यमामध्ये त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवली असेल तर इंग्रजी माध्यमाच्या गठ्ठ्यामध्ये टाकायचं तुम्हाला, त्यामुळे अडचण जाणार नाही.
ही अडचण प्रामुख्याने मला जाणवते. याच्यात चुका होतात आणि चुका झाल्यानंतर प्रामुख्याने काय होते, 702चा रिपोर्ट फार मोठा आमचा येतो या ज्याच बाबतीत, आणि वेळेवर म्हणतात आम्ही आता काय करू काय नाही. म्हणून या ठिकाणी क्लिअर करून घ्या. माध्यमासाठी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, तोच बारकोड वापरा. बाकीच्या वेळेस मी 2-3 सांगितलं, विषय केंद्र आणि ऐनवेळी प्रविष्ट झालेला आहे, खराब बारकोड झालेला आहे, तेव्हाच बारकोड वापरा, म्हणजे इमर्जन्सी बारकोड वापरा. आणि म्हणून मित्रांनो, हे इमर्जन्सी बारकोड भरारी पथक आल्यानंतर कॉपी पकडली आहे, कॉपी पकडल्यानंतर प्रकरण होतात. ते फॉर्म नंबर 31, 3 रंगाचं नोटीस आपली, पांढरा रंग, पिवळा रंग, गुलाबी रंग, ती नोटीस, त्याच्यात माहिती, सगळ्यांच्या सह्या, अभिप्राय, बोलके अभिप्राय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे करून घ्या. कॉपी प्रकरण होणार नाही याची काळजी घ्या. कुठल्याही विषय शिक्षक राहणार नाही याची काळजी घ्या. चांगल्या वातावरणामध्ये परीक्षा घ्या, जेणेकरून कॉपी प्रकरण जरी झालं तर देता आलं पाहिजे. नागपूर विभागामध्ये आता पहिला जो इंग्रजीचा पेपर झाला, 1 प्रकरण झालंय कॉपीचा, असे 19 झाले होते आधी. तुम्ही काय चमत्कार केला का? चमत्कार वगैरे काही केलं नाही. एका सावली तालुक्यातल्या एका शाळेचे 18 प्रकरण दिसले आम्हाला. 18 प्रकरण दिसल्याबरोबर आम्ही एकदम हे झालो, सावध झालो. अरे कसे काय? मी फोन लावला त्यांना, त्यांच्याशी बोललो. सर आमच्याकडे या काही कॉपी पकडली गेली आहे म्हणे. काहीच नाही म्हणे, कोणी आलाही नाही, काही नाही म्हणे. म्हटलं तुम्ही केले सर, तुम्ही पकडले सर? नाही म्हणे, काहीच नाही म्हणे. मग तुमच्याकडे 9 + 9 18 का दाखवले म्हटलं तुम्ही? तेव्हा ते म्हणाले मला माहिती नाही म्हणे, तुमच्या रिपोर्टिंग मध्ये येऊन राहिलं म्हटलं 18. आणि ते रजी आपला जे नोंदणी आहे ना, त्या नोंदणीमध्ये 18 दाखवल्यामध्ये 18 तिकडून दिसत होतं. तिकडूनही फोन आला मला, आणि नंतर एडिट करून आम्ही मंडळ स्तरावर त्याला हे केलं. एक विद्यार्थी तहसीलदारांनी पकडलं होतं पहिल्या याला. आता अशा प्रकारे जे आहे कॉपी प्रकरणाचा हिशोब आपण सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितपणे ते केलं पाहिजे. त्याला उत्तरपत्रिका देणे, एखाद्या विद्यार्थ्याची कॉपी पकडल्या गेली आहे त्याचा कॉपी अटॅच करा, त्यांना दुसरी उत्तरपत्रिका द्या. दुसरी उत्तरपत्रिका दिली, पहिला उत्तरपत्रिका, दुसरी उत्तरपत्रिका, याप्रमाणे दुसरी उत्तरपत्रिका त्यांना देऊन पहिली उत्तरपत्रिका आपल्याकडे प्राप्त करून घ्या. त्याच्यावर अभिप्राय वगैरे जे काही असतील, आलेल्या अधिकाऱ्याचा अभिप्राय वगैरे घेणे हे, आणि त्यानंतर त्याचं प्रकरण वेगळा पेपर आपण पाठवणे, ही प्रक्रिया आपण करतो. त्याचप्रमाणे दोन्ही पेपर एकत्र आपण बांधतो आणि त्यानंतर त्याला होलोग्राफ वगैरे लावून आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला याची गैरमार्ग प्रकरणाची पुस्तिका हे जे आहे हे प्रकरण आपण करतो. एकंदरीत या गैरमार्ग प्रकरण किंवा याच्या बाबतीत कुठेही एकच लक्षात घ्यायचं, परीक्षा कितीही आपण घेतल्या असतील, कितीही अनुभव असेल, काही असेल, जेव्हा माणूस आपण मी नव्यानं काम करतोय, पहिल्यांदा काम करतोय, माझ्यासाठी हे नवीन आहे, असं जेव्हा आपल्या मनात आपण करतो तेव्हा आपल्याकडून चुका होत नाही. आपण जेव्हा म्हणतो की मी खूप परीक्षा झालेल्या आहे, खूप हे झालेलं आहे, आपण कुठेही अडचणी येऊ शकते आपल्याला. आणि म्हणून आपलं अनुभवाचं जे आपल्याकडे गाठोड आहे किंवा अनुभव आपल्याकडे जो आहे तो अनुभवाचं मदत आपण घ्या. अनुभवाची मदत आपल्या मार्गदर्शनासाठी वगैरे होऊ शकते. परंतु एकंदरीत आपल्या या आत्मविश्वासाने हे सगळं काम केलं, अतिशय चिकाटीनं, गांभीर्यानं काम केलं तर कुठेही चुका होणार नाही. प्रश्नपत्रिकेचे पाकिट 25 प्रमाणेच आहे, हे 25 आहे आणि गरजेनुसार 10 आणि 5चा आम्ही देणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत आधी फोडल्या जाणं होणार नाही. वेळेवर जे कालमर्यादित वेळा दिलेल्या आहे त्या वेळेनुसारच वर्गामध्ये फोडल्या जाईल. फोडल्यानंतर त्या शिक्षकांना सूचना द्या की त्या खिडकीमधून पहा पेपर बरोबर आहे का, किंवा पाठवताना आपल्याला पाठवता येईल केंद्र संचालकांना की बरोबर आहे का पेपर, त्याच विषयाचं त्याच माध्यमाचं ते कोड वगैरे बरोबर आहे का. सगळ्या बाबी व्यवस्थित जर असेल तर आपल्याला अडचणी जात नाही मित्रांनो. नाहीतर परीक्षेमध्ये क्षणोक्षणी पदोपदी आपल्याला अडचणी असतात आणि म्हणून या आलेल्या अडचणी पदोपदी आपल्याला सार करणं, दूर करणं, नाहीसा करणं, त्या दृष्टिकोनातून आपल्याला खरी कसरत आपल्या प्लॅनिंगची आहे. गरजेनुसार तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल, सूक्ष्म नियोजन करावं लागेल, तर आपण या कामामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून मित्रांनो हे सगळ्या प्रामुख्यानं बाबी आहे. एकंदरीत बहुतेक मुद्द्याला मी स्पर्श केलेला आहे. अनेक बाबी तुम्हाला वाचता येईल, वाचन करता येईल, वाचनाच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून तुम्हाला करता येईल. माझा मी फोन नंबर देणार आहे, परत देणार आहे, मी यापूर्वी दिलेला आहे तरी मी देणार आहे. फोन नंबर देण्यापूर्वी एक मिनिट, विद्यार्थी पालक वगैरे यांना शुभेच्छा देणारच आहे मी. शुभेच्छा देण्यापूर्वी
एक मुद्दा बंद करून टाका.